नमस्ते, जय श्रीराम. नमस्कार सर. जय श्रीराम सर. आपल्याला आज ही पत्रिका अभ्यासायची आहे आणि ही कोणत्या विषयाच्या बाबतीत अभ्यासायची आहे याचं टायटल मी तुम्हाला मगाशीच दिलेलं आहे. तर आता आपल्याला कुठल्याही प्रकारे पत्रिका वाचन करताना, कोणतीही पत्रिका वाचन करताना काय काय गोष्टींचं ध्यान ठेवलं पाहिजे आणि काय गोष्टींकडे आपल्याला तिथे लक्ष दिलं पाहिजे, हं? याचा आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. पत्रिका हातात आली आणि आपण लगेच वाचायला सुरुवात केली, असं कधीही होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आता हा क्लास जो आहे, हा सरावाचा जो काही क्लास आहे आणि त्याच्यामध्ये आपण तंत्र शिकणार आहोत, की पत्रिका कशी वाचायला पाहिजे. प्रश्न जातकाचा कोणता आहे? म्हणून आपण समग्र पत्रिका वाचायला घेतलेली नाहीये. आपण एक स्पेसिफिक विषय घेतला त्याच्यामध्ये शिक्षणाचा आणि त्याच्या बाबतीमधली पत्रिकेचं आपल्याला वाचन करायचं आहे. मग ज्या वेळेला आपल्याकडे अशी पत्रिका येते, आता कोणतीही पत्रिका कुणाकडेही कोणत्याही प्रकारची येऊ शकते. लक्षात घ्या. आता इथे तारीख काय आहे पत्रिकेची? तर 30 जुलै 1985 आणि संध्याकाळी 4 वाजताचा जन्म आहे हा. किती आहे? 30 जुलै 1985 आणि संध्याकाळी 4 वाजताचा हा जन्म आहे आणि हा जातक जो आहे तो पुरुष जातक आहे. बरोबर आहे? हा जातक जो आहे तो पुरुष जातक आहे. त्यामध्ये आपल्याला याच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडा विचार करायचा आहे, की ह्या जातकाचं आता साधारणतः वय आपण जर पाहिलं तर 40च्या आसपासचं जातक आहे आणि आता हा मनुष्य जो आहे हा त्याच्या करियर ग्राफमध्ये चालतो आहे. असं नाही की त्याच्यामध्ये हा काही डाउनफॉलला आलेला आहे किंवा त्याच्यामध्ये खूप मोठ्या संकटांमध्ये आलेला आहे किंवा संकटच याला आली नाहीत, अशातला काही भाग नाही. पण याच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला आता विचार करायचा आहे. आता इथे तुम्हाला पत्रिका दिसते. वृश्चिक लग्न आहे आणि त्याची धनु राशी आहे. बरोबर आहे? आणि त्यानंतर पराक्रमामध्ये मकर राशीचा गुरु आहे, ज्याला आपण म्हणतो नीचेचा गुरु. तसा हा नीचेचा गुरु इथं आहे. त्यानंतर तिथे अष्टम स्थानामध्ये शुक्र आहे. ओके. आणि त्यानंतर भाग्यामध्ये सूर्य आणि मंगळाची युती आहे कर्केला, ज्याला आपण म्हणतो की नीचेचा मंगळ. ओके. त्यानंतर दशम स्थानामध्ये बुधासारखा ग्रह आहे, तो सिंह राशीत आलेला आहे. आणि तिथे पुढे जर आपण पाहिलं तर शनी केतूची युती आहे आणि शनी केतूची युती ही तुळ राशीमध्ये आहे. ओके. मग ज्याला आपण म्हणतो की शनी उच्चीचा आहे. पण इथे शनी जो आहे तो त्याच्यामध्ये केतुयुक्त झालेला आहे. तर आता जर आपण त्याच्यामध्ये अंदाज लावला तर तिथे आपण काय हे करू शकतो, की जर इथे आपण अंदाज लावल्याच्या नंतर आपण हे करू शकतो, की या व्यक्तीने कोणत्या प्रकारचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला असेल, कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं असेल, याची सुरुवात कशी झाली असेल. जेव्हा जेव्हा हा मनुष्य शाळेतून पास आउट झाला असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या शिक्षणाचा जो काही कालावधी असेल, तो साधारणतः मला वाटतं, की 2002-2003च्या नंतरचा कालावधी असणार आहे. मग त्यावेळेला शालेय शिक्षण तर सगळ्यांचं सारखंच असतं. बरोबर आहे, त्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न नाही. पण तरी सुद्धा आपण शालेय शिक्षणाचा सुद्धा याच्यामध्ये विचार करू आणि जेव्हा शालेय शिक्षण पूर्ण होतं त्याच्यानंतर मनुष्य प्रोफेशनल एज्युकेशन म्हणा किंवा जे काही महाविद्यालयीन शिक्षण जे आहे तर ते त्याच्यामध्ये घेण्याच्या मागे असतो आणि त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी शिकण्याचे तिथे योग तयार होतात. अनेक प्रकारच्या तो गोष्टी तिथं शिकत असतो. ओके. कॅमेरा सगळ्यांनी बंद करा. ओके. आणि त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की या जातकाचा कल पूर्वीपासून कोणत्या क्षेत्राकडे असणार आहे. या जातकाचा कल पूर्वीपासून कोणत्या क्षेत्राकडे असणार आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, की आता ह्या पत्रिकेमध्ये जर आपण विचार केला तर वृश्चिक लग्न आहे. वृश्चिक लग्नाचा स्वामी कुठे आहे हे पहिलं बघा. शिक्षणाचा प्रश्न आहे म्हणून लगेच तुम्ही पंचम स्थानाकडे जाऊ नका. पहिल्यांदी लग्न कोणतं आहे ते बघा. वृश्चिक लग्न आहे आणि वृश्चिक लग्न अधिक धनु राशी आहे. बरोबर आहे? म्हणजे जातकाचं शरीर, लग्न म्हणजे शरीर, लग्न म्हणजे देह. त्या देहाची जर आपण तिथे हे करायचं म्हटलं, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की त्याच्यामध्ये हा देह वृश्चिक राशीच्या अंतर्गत आहे. वृश्चिक राशीच्या अंतर्गत आणि त्याचा स्वामी हा कर्केमध्ये सूर्याच्या सोबत आहे. जेव्हा कर्केमध्ये सूर्याच्या सोबत
एखाद्या ग्रहाचा तिथे लग्नाचा स्वामी असेल, त्यावेळेला तिथे तो नीचेचा आहे का उच्चीचा आहे, हे पाहण्यापेक्षा आपल्याला कर्क राशीचे पहिले गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत. आपण डायरेक्टली म्हणतो, की याचा लग्नेश जो आहे, हा कर्केमध्ये नीचेचा आहे, त्यामुळे आपण तिथे त्याचा विचार करतो. पण तसा विचार न करता आपल्याला पत्रिका पाहण्याचा एक जो विचार आहे, तो थोडासा बदलला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढे गेलं पाहिजे. लक्षात घ्या, की याच्यामध्ये आपल्याला कर्क लग्न सॉरी वृश्चिक लग्न आणि लग्नेश जो आहे तो कर्क राशीमध्ये आहे आणि कर्क राशी जी आहे ही कर्क राशी एखाद्याला लवकरात लवकर फळ देणारी आहे. 1 मिनिट हां. मला जरा सतत डिस्टर्ब होतंय इथे लोक मेसेज करतायत, की हे जॉइन होत नाहीये म्हणून. मी 1 मिनिट फक्त द्या मला. हं. ओके. बरं. आता पाठवलेले आहे पुन्हा मी एकदा सगळ्यांना लिंक. बरं. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, की इथे वृश्चिक लग्नाचा स्वामी हा कर्क राशीमध्ये जरी नीचेचा असला, तरी कर्क राशीचे गुणधर्म असे आहेत, की कर्क राशी कोणत्याही प्रकारे लवकरात लवकर फळ देणारी आहे. कारण ती राशी ज्यावेळेला आपण चंद्राची राशी म्हणतो, तर चंद्राची राशी लवकरात लवकर फळ का देते याच्याकडे थोडंसं आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण चंद्र हा आकाशामध्ये फास्ट मूव्हिंग प्लॅनेट आहे. चंद्र दर 1 दिवसाला त्याच्यामध्ये जेव्हा भ्रमण करतो, तर त्यावेळेला तो दर 2 दिवसांनी एक राशी बदलत असतो. जसं-जसं त्या राशीची व्याप्ती आहे, त्याच्या अनुषंगाने त्याच्या प्रमाणामध्ये तो राशी बदलत असतो. म्हणून चंद्र सगळ्यात फास्ट मूव्हिंग प्लॅनेट आहे आणि चंद्रापेक्षा जर काही फास्ट मूव्हिंग असेल, तर ते त्याच्यामध्ये लग्न आहे. म्हणून आपल्याच ह्या जातकाचा जो काही लग्नेश आहे, तो कर्क राशीत आहे आणि अधिक ज्यावेळेला लग्नेश सूर्याच्या सोबत असेल, त्यावेळेला जातक मेहनतीने आणि भाग्याने ह्या दोन्हीच्या आधारावरती स्वतःचं भाग्य घडवण्याची प्रक्रिया करत असतो. कधी-कधी जेव्हा भाग्यामध्ये मंगळ असेल, त्यावेळेला भाग्यात मंगळ असल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये त्याचं भाग्य चोरीला जाणे बघा, भाग्य चोरीला जाणे असं जे काही आपण कन्सेप्ट ऐकतो, तर तो त्याच्यामध्ये त्याला अनुभवायला मिळतो. तो कसा अनुभवायला मिळतो? तर बऱ्याचदा असे जातक जे आहेत, ते आपल्या जीवनामध्ये एखादी योजना आखतात, की आपल्याला पुढे काय करायचं आहे आणि काय नाही आणि त्याच्या बाबतीमध्ये इतरांशी जे वेळेला ते लोकं डिस्कशन करतात किंवा इतरांचं मत घेतात किंवा आपला प्लॅन जो आहे, हा सगळ्यांना सांगतात. त्यावेळेला त्यांचा प्लॅन फिसकटण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणून अशा जातकांनी लक्षात घेतलं पाहिजे, की आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट करणार आहोत, त्यावेळेला आणि ती स्पेशली भाग्य निर्मिती करता असेल, त्यावेळेला ती कुणाकडेही बोलता कामा नये. मंगळाची सवयच अशी असते, की मंगळ एखादी गोष्ट करणार असेल, तर तो ती खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांकडे बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा गाजावाजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. म्हणून एक लक्षात घ्या, की ज्याच्या भाग्यात मंगळासारखा ग्रह असेल, त्याने आपल्या भाग्याची विचारधारा जी आहे ती कधीही कुणासोबत शेअर करू नये आणि ह्या व्यक्तीच्या बाबतीत देखील तसंच झालं. हा सगळ्यात आधी ज्यावेळेला शाळेमध्ये जेव्हा होता, तेव्हापासून हा ब्राईट स्टुडंट आहे. म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये कुठेही एकाही इयत्तेमध्ये म्हणजे अगदी 1ली पासून 10वी पर्यंत त्याला असं कधीही झालं नाही, की ह्या मुलाला तिथे शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळाले नाहीत. म्हणजे ज्यावेळेला 10वी चा रिझल्ट लागला त्यावेळेला सुद्धा हा मुलगा
खूप चांगल्यापैकी चांगल्या मार्कांनी पास झाला आणि शाळेमध्ये देखील त्याचं नाव अजूनही तिथे आहे. मग अशा याच्यामध्ये मुलांच्या अपेक्षा आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा देखील वाढतात. तर ह्याच्या आई-वडिलांच्या अपेक्षा सुद्धा त्याच प्रकारच्या होत्या, की आपल्या मुलाने चांगल्यापैकी शिक्षण घ्यावं आणि त्याने डॉक्टरीचं शिक्षण घ्यावं, म्हणजे वैद्यकीय शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. आता ह्याच्यामध्ये या मुलाचं जे काही भाग्य आहे, हे डॉक्टरीचं किंवा वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण घेण्याचं जे काही भाग्य आहे, तर ते भाग्य तयार न होता हा वेगळ्याच मार्गाला निघून गेला. म्हणजे वडिलांचं जे स्वप्न होतं, की एम-बी-बी-एस याने करावं, पण याच्याकडून एम-बी-बी-एस झालं नाही. आता त्याची कारणं जी आहेत, ती त्याची कारणं आपल्याला तिथं शोधणं फार गरजेचं आहे. आता हा मुलगा जो आहे, तो जॉब वेगळ्या प्रकारचा करतोय आणि त्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये इथे तुम्ही शालेय शिक्षण बघाल, तर शालेय शिक्षण आपण पंचम स्थानावरून पाहतो आणि पंचम स्थानामध्ये येणारी राशी कोणती आहे, तर मीन राशी आहे. मग जेव्हा तिथे मीन राशीमध्ये कोणताही ग्रह नाहीये, म्हणजे ती राशी जेव्हा रिकामी आहे, तर त्याचा स्वामी कुठे आहे हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्याचा स्वामी कुठे आहे? तर त्याचा स्वामी आहे मकर राशीमध्ये. मकर राशीमधला गुरु नीचेचा आहे, हे आपण जनरली पत्रिकांमध्ये जेव्हा सांगतो, त्यावेळेला आपलं अनुमान चुकतं. आता इथे जर आपण त्याला सांगितलं, की बाबा तुझ्या शालेय शिक्षणामध्ये बरेच अडथळे येतील, तर याच्या शालेय शिक्षणात कोणतेही अडथळे आले नाहीत. मी तुम्हाला आधीच सांगितलं, की 1ली पासून 10वी पर्यंत म्हणजे तिथे चांगल्या रँकमध्ये पास होणारा हा मुलगा आहे आणि तो चांगल्या रँकमध्ये पास होत गेला. कोणत्याही तऱ्हेचं त्याच्यामध्ये आडकाठी कधीही आली नाही. परंतु ज्यावेळेला प्रोफेशनल एज्युकेशन घ्यायला गेला, त्यावेळेला मात्र त्याच्या जीवनामध्ये खूप अडथळे आले. त्याचा मार्ग चुकला आणि मार्ग चुकल्याच्या नंतर शेवटी आता सर्व्हायव्हलसाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून त्याने पुढची वाटचाल जी आहे ती सुरू केली. असं नाही की पैसे कमवले नाहीत, पण प्रत्येक विद्यार्थ्याचं, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं. ते स्वप्न मात्र याचं पूर्ण झालं नाही आणि त्याला अजूनही त्याची खंत आहे. कारण माणसाचा जो काही एक भाव असतो, तो त्याच्या ग्रहांनीच तयार होतो. आता ह्याचा ग्रह जो आहे, तो मंगळ ग्रह आहे आणि मंगळ ग्रह हा पूर्णपणे कॉम्पिटिटिव्ह पद्धतीचा ग्रह आहे. स्पर्धात्मक पद्धतीचा ग्रह आहे. मंगळाला स्पर्धा करणं, इतरांशी स्पर्धा खेळामध्ये करणं, अभ्यासामध्ये करणं, अन्य गोष्टींमध्ये करणं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कसे श्रेष्ठ आहोत आणि आपण त्यामध्ये कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो, हे इतरांना दाखवणं, याचा शो ऑफ करणं, हे मंगळाचं काम आहे. परंतु ह्या व्यक्तीला मधल्या काळामध्ये ज्या काही अभ्यासाच्या बाबतीमध्ये ज्या काही त्रुटी तयार झाल्या, त्याच्यानंतर ह्या माणसाच्या जीवनामध्ये तिथे अभ्यासाची प्रगती आणि त्याच अनुषंगाने करिअरची प्रगती झाली नाही. मग इथे मकर राशीचा गुरु आहे, म्हणून हा मनुष्य तिथे पूर्णपणे फेल झाला, अशातला काहीही भाग नाही. याच्या पत्रिकेमध्ये फेल्युअरचं कारण जे आहे, ते वेगळं आहे. आता जर आपण त्या गुरुच्या अनुषंगाने विचार केला, तर इथे बघा तुम्ही, की पंचम स्थानाचा स्वामी गुरु हा मकर राशीमध्ये आहे. त्यामुळे तिथे या माणसाने कष्टाने आणि मेहनतीने शालेय जीवनामध्ये आपला रँक टिकवून ठेवला. त्यात याचा स्वभाव जो आहे, तो स्वभाव पूर्णपणे कॉम्पिटिटिव्ह असल्यामुळे, स्पर्धात्मक स्वभाव असल्यामुळे याने स्पर्धेच्या माध्यमातून तिथे स्वतःला चांगल्यापैकी एस्टॅब्लिश केलं शाळेमध्ये. आणि इथे जर आपण पाहिलं, तर याचा लग्नेश आणि याचा पंचमेश समसप्तक योगात आहे. याचा लग्नेश या मुलाचा आणि पंचमेश जो आहे, तो समसप्तक योगात आहे. जेव्हा लग्नेश आणि पंचमेश समसप्तक योगात आहे आणि तो गुरु आणि मंगळासारखा ग्रह आहे. गुरु आणि मंगळासारखा ग्रह आहे समसप्तकामध्ये, त्यावेळेला या व्यक्तीच्या शिक्षणाच्या पायी याच्या वडिलांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च झाला. म्हणजे अगदी कुठल्या क्लासचं आता नाव घेण्याची सध्या सोय नाही, म्हणून सांगत नाही. पण त्यामध्ये तिथे हा एका अतिशय नामांकित क्लासला तिथे याच्या वडिलांनी याला प्रवेश घेऊन दिला होता 10वीच्या वेळेला आणि त्यानंतर सुद्धा हा मनुष्य तिथे चांगल्यापैकी रँकमध्ये आला. पण पुढचं जे जीवन आहे, ते याला स्पर्धात्मक रीतीने पूर्ण करता आलं नाही. आता तिथे जेव्हा मनुष्य कॉलेजला जातो,
महाविद्यालयीन शिक्षण घेतो त्यावेळेला ह्याने कोणत्या स्ट्रीमला ऍडमिशन घेतलं असेल तर त्यात चांगले मार्क्स होते, डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं, म्हणजे ते सर्वश्रुत आहे की ह्याने विज्ञान शाखेलाच ऍडमिशन घेतलं असणार आणि ह्याने विज्ञान शाखेलाच ऍडमिशन घेतलं. कारण विज्ञान शाखेला ऍडमिशन घेण्याचं कारण असं आहे की वृश्चिक लग्न हे विज्ञानाचं कारक असलेलं लग्न आहे. कर्क राशी, मंगळ ग्रह, वृश्चिक राशी, मेष राशी ही विज्ञानाची कारक असलेली राशी आहे आणि ही जी काही विज्ञानाची कारक असलेली राशी आहे याच्यामध्ये याचा लग्नेश असल्यामुळे या माणसाने तिथे ऍडमिशन जे घेतलं ते विज्ञान शाखेमध्ये घेतलं. पहिल्या वर्षाला कॉलेजच्या अतिशय चांगला परफॉर्मन्स होता, कुठल्याही तऱ्हेने त्याच्यामध्ये काही अडसर नव्हता. परंतु ज्या वेळेला मुख्य वर्ष जे 12वीचं वर्ष आहे आणि त्याच्यानंतर जी काही पुढची प्रोसेस सुरू होते माणसाची करिअर ग्राफसाठी, त्या वर्षामध्ये जेवढे पर्सेंटेज याला 10वीला मिळाले होते त्याच्यापेक्षा 12 ते 15% याला कमी मिळाले. जेवढे पर्सेंट याला 10वीला मिळाले होते त्यापेक्षा 12 ते 15% याच्यामध्ये कमतरता आली आणि त्याचं मेडिकलला जाण्याचं स्वप्न भंग झालं. अधिक त्याच्यामध्ये असं झालं की याने 1 वर्षभर आपण पुन्हा अभ्यास करून 1 वर्षभर आपण पुन्हा अभ्यास करून काही परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सुद्धा त्याने पुढच्या वर्षाला कॉलेजच्या ऍडमिशन घेतलं नाही. ज्या काही त्याच्यामध्ये स्पर्धा एंट्रन्स एक्झाम वगैरे असतील तर त्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा बराचसा गॅप घेतला, अभ्यास केला, पण त्याच्यामध्ये त्याला तिथेही यश मिळालं नाही. आता याचं कारण इथे तुम्हाला काय दिसतंय? एखाद्या नवीन माणसाने मला सांगितलं तर खूप बरं वाटेल. बरं सांगा, कोणी सांगा. याचं कारण तुम्हाला इथे काय दिसतंय? गुरु तर तिथे दृष्टीमध्ये त्याला फळ देतोय. त्याच्यानंतर सर भाग्यामध्ये सूर्यमंगळाची युती आहे. सर बोला. भाग्यस्थानामधल्या सूर्य आणि मंगळावर शनीची दृष्टी आहे. करेक्ट आहे. भाग्यस्थानातल्या सूर्य आणि मंगळावरती शनीची दृष्टी आहे, म्हणजे लग्नेश मंगळ आणि दशमेश सूर्य. बघा आता इथे कॉम्बिनेशन लक्षात घ्या तुम्ही. ही जी जोडी आहे सूर्यमंगळाची ती प्रचंड मेहनती जोडी आहे. मेहनत करायला कधीही कसूर करणार नाही. मेहनत करायला कधीही कसूर करणार नाही. परंतु जेव्हा या जोडीला स्वातंत्र्य मिळतं, कोणत्याही अशुभ ग्रहाच्या दृष्टीत ती असत नाही, म्हणजे शनी सारख्या ग्रहाच्या स्पेशली दृष्टीत असत नाही किंवा युतीत असत नाही, तोपर्यंत या युतीला काम करण्यासाठी प्रचंड वाव मिळतो. पण जेव्हा ही युती एखाद्या शनी सारख्या ग्रहाच्या योगात येते किंवा राहू सारख्या ग्रहासोबत येते किंवा केतू सारख्या ग्रहासोबत येते, त्यावेळेला मात्र त्यांची ताकद कमी होऊन जाते. इथे तसंच झालेलं आहे. जरी शनी केतुयुक्त असला तरी शनी दृष्टीने जे फळ देतो, बघा शनी दृष्टीने जे फळ देतो त्याच्यामध्ये त्याने काय काय केलेलं आहे. सगळ्यात पहिलं त्यांनी लग्नेश आणि भाग्यात असलेला लग्नेश, दशमेश आणि भाग्यात असलेला दशमेश यांच्यावरती आपली 10वी दृष्टी ठेवली आहे, ज्याला आपण ज्योतिषच्या भाषेमध्ये केंद्रयोग म्हणतो. मग तो जो काही तिथे केंद्रयोग तयार झालेला आहे त्या केंद्रयोगामुळे तिथे प्रॉब्लेम तयार झाला. असा आहे का की फक्त शनीचीच तिथे 10वी दृष्टी आहे? तर नाही, त्याच्यावर शनीवर सुद्धा मंगळाची 10वी दृष्टी आहे आणि त्यातही मंगळाची 4थी दृष्टी आहे आणि मंगळाची 4थी दृष्टी ही केतूच्या सुद्धा मुखात आहे. म्हणजे शनी मंगळाचा केंद्रयोग तर आहेच, पण मंगळाची 4थी दृष्टी ही शनीच्या आणि केतूच्या मुखामध्ये आहे. म्हणजेच काय की जेव्हा शनी मंगळाला डिस्टर्ब करतोय तसं मंगळही शनीला डिस्टर्ब करतोय. आता इथे शनी कोणत्या राशीची भूमिका बजावतो आणि तो कोणत्या स्थानामध्ये आहे याच्यावरती त्याचा फलादेश आहे. जसं मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ग्रह जिथे असतो तिथली सुद्धा भूमिका बजावत असतो आणि आपल्या स्वतंत्र ज्या 2 राशी आहेत किंवा 1 राशी आहे त्याची सुद्धा भूमिका बजावत असतो. इथे तोच प्रकार झालेला आहे. इथे असं झालेलं आहे की त्यामध्ये मंगळ ज्या वेळेला तिथे तुळ राशीला पाहतोय, मंगळ जेव्हा तुळ राशीला पाहतोय त्यावेळेला व्यक्तीमध्ये असलेला
अतिस्पर्धात्मक भाव आणि दरवेळेला इतरांशी कंपॅरिझन करणं स्वतःला. मी काहीतरी आहे, तू किती अभ्यास केलास, तुला किती पर्सेंट मिळाले, कॅल्क्युलेशन शिवाय दुसरी भाषा नाही, कॉम्पिटिशन शिवाय दुसरी भाषा नाही. असा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला सगळ्या लोकांनी नंतर बाजूला टाकून दिलं. म्हणजे आपल्यामध्ये त्याला मिक्सअप व्हायला देतच नव्हते लोक. अशा पद्धतीने त्याला बाजूला टाकलं. कदाचित तेही त्याचं कारण आहे, की तो त्याच्यामध्ये मानसिक रीतीने थोडा खच्ची झाला, की लोक मला बाजूला का टाकायला लागले. आलं लक्षात? आणि त्यामध्ये तिथे एक भाग असाही आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, की जेव्हा मंगळासारखा धडाडीचा लग्नेश असणारा ग्रह जो आहे, तो ग्रह जेव्हा केतूच्या मुखात पाहतो, त्यावेळेला तिथे त्याची ताकद कमी होते. संपत नाही, पण ताकद कमी होते. तिथे जर समजा त्याचे 10 मार्क्स कमी होणार असतील किंवा 20 मार्क्स कमी होणार असतील, तर तिथे आणखीन एक ग्रह मदतीला बसलेला आहे, तो म्हणजे शनी आहे. मग जेव्हा मंगळ 4थ्या दृष्टीने शनीच्या सुद्धा मुखामध्ये पाहतो, त्यावेळेला तिथे त्याच्या सुद्धा ताकदीमध्ये कमतरता तयार झाली. म्हणजे शनीच्या सुद्धा ताकदीमध्ये कमतरता तयार झाली आणि त्यानंतर मंगळाच्या सुद्धा ताकदीमध्ये तिथे कमतरता तयार झालेली आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एकंदर काय, तर ह्या केंद्रयोगामध्ये शनी मंगळाची जेव्हा युती असेल, त्यावेळेला ते एकाच घरात आहेत, लक्षात घ्या. ते जेव्हा युतीमध्ये असतील, तेव्हा ते एकाच स्थानामध्ये, एकाच घरामध्ये असतात. तिथे द्वंद्व होणारच आहे. पण जेव्हा ते दोघं अशा दशम दृष्टीच्या आणि चतुर्थ दृष्टीच्या केंद्रयोगात असतात, म्हणजे शनीची 10वी दृष्टी मंगळावर आणि मंगळाची 4थी दृष्टी शनीवर असेल, त्यावेळेला दोघंही एकमेकांना सतत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतात. आणि हा मनुष्य जो दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्या बाबतीत झालं असं, की याच्याच ग्रहांनी याच्यावर कुरघोडी करून याला जेरीस आणलं आणि शेवटी या मुलाला तिथे एम-आरचा जॉब करावा लागला आणि तो अजूनही एम-आरचा जॉब करतोय. भले तो त्याच्या कंपनीमध्ये आता चांगल्या पोस्टला आहे वगैरे, वगैरे सगळं आहे. इन्सेंटिव्ह मिळतायत, पैसे मिळतायत, सगळं मिळतंय. असं काही त्याच्यामध्ये हे नाहीये. म्हणजे लोनही होतं, सगळं होतं. पण त्याच्यामध्ये कमतरता जी आहे, शिक्षणाच्या बाबतीतली, ती कुठे तयार झाली? कारण त्यावेळेला जर समजा ह्याचे आई-वडील एखाद्या ज्योतिषाकडे पत्रिका घेऊन गेले असते आणि त्यांनी जर ही पत्रिका पाहिली असती, तर त्यावेळेला त्यांनी हाच प्रश्न विचारला असता की नाही, की माझा मुलगा डॉक्टर होईल का? तर याच्यावरती उत्तर काय आलं असतं? डॉक्टर होईल का? आणि आई-वडिलांनी भरपूर पैसा खर्च केला. जे टक्केवारी 10वी ला होती, ती त्याच्यापेक्षा 12 12 ते 15% म्हणजे मला प्रॉपर माहिती नाही, पण 12 ते 15% जे आहेत, त्यांनी सांगितलं होतं, पण आता आठवत नाही. पण 12 ते 15% जे मार्क्स आहेत, ते जेव्हा कमी मिळतात, त्यावेळेला मनुष्याचं किती खच्चीकरण होत असेल. आणि हे मानसिक खच्चीकरण करणे आणि उच्च शिक्षणामध्ये असा दबाव तयार करणे, ह्याच्यासाठी इथे आणखीन एक कारण आहे. ते कारण म्हणजे शनीची दृष्टी चंद्रावरती आहे. बघा, शनीची दृष्टी जी आहे ती चंद्रावरती आहे. चंद्र कोण आहे इथे? चंद्र कोणती भूमिका बजावतोय? तर चंद्र भूमिका बजावतोय इथे पूर्णपणे भाग्यशाची. जिथून आपण उच्च शिक्षण पाहतो. ती भाग्यशाची भूमिका बजावतोय. त्यातही चंद्र तिथे आहे आणि चंद्रावरती कुठल्या शनी ग्रहाची दृष्टी आहे. त्यातही तिथे धनुराशी आहे आणि धनुराशीवरती इथे शनीची दृष्टी आहे. ग्रह फक्त ग्रहावरतीच दृष्टी ठेवतो का? तर नाही. ग्रह राशीवरती सुद्धा दृष्टी ठेवतो आणि त्या स्थानावरती सुद्धा दृष्टी ठेवतो. इथे शनी ग्रहाने जसं चंद्रावर दृष्टी ठेवलेली आहे, तसंच त्यांनी त्या धनुराशीवरती सुद्धा दृष्टी ठेवली आहे. आता तुम्ही म्हणाल, की धनुराशीचं इथे काय काम आहे? तर धनुराशीचं इथे काम असं आहे, धनुराशी ही विद्याभ्यासाची राशी आहे. धनुराशी ही विद्वत्तेची राशी आहे. धनुराशी ही तुम्हाला भाग्य निर्मित करून देणारी राशी आहे. माणूस जे नंतर जे शिक्षण घेत जातो, ते भाग्य निर्मिती करताच घेत जातो. आता तुम्ही जे शिक्षण घेताय, हे तुम्ही भाग्य निर्मिती करताच घेताय. भले तुम्ही व्यवसाय करा किंवा नका करू, परंतु तुम्ही तुमचं भाग्य जाणण्याकरता किंवा इतरांचं भाग्य जाणण्याकरता आणि तुमच्या काही गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्याकरता तुम्ही हे शास्त्र शिकत आहात.
जे लोक प्युअरली प्रॅक्टिस करण्याकरता शिकतायत ते तर उत्तमच आहे, त्या बाबतीत काहीच प्रश्न नाही. म्हणजे ते भाग्य निर्मिती करताच ते करतायत. मग तिथे जेव्हा भाग्य निर्मिती होते त्यावेळेला तिथे दशमस्थानाचा पण समावेश असतो. म्हणजे आपण तिथे काम करतो, एखादी सेवा देतो, एखादी सर्व्हिस देतो, हा एक भाग आहे. आता आपल्याला हे पण लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये यामध्ये आपल्याला तिथे पूर्णपणे धनुराशी ही कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानात येते. धनुराशी जी आहे ही कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानात येते आणि ती ज्या वेळेला तिथे भाग्यस्थानामध्ये येते त्यावेळेला या जातकाच्या पत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारच्या हालचाली झाल्या असतील, तिथे झालं असं, एक मिनिट, तर तिथे झालं असं की ह्या जातकाने नंतर असा विचार केला की मी परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतो. कारण आजच्या तारखेला परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणं हे भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यापेक्षा थोडंसं बेटर आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. मला माहिती नाही, पण असं अनेकांचं म्हणणं आहे. पैशाच्या बाबतीत सुद्धा आणि इतर बाबतीत सुद्धा. कारण इथे येऊन एखादी परीक्षा दिली की ती परीक्षा दिल्याच्या नंतर मग त्या मुलांना इथं प्रॅक्टिस करता येते आणि तिथे ह्याच्या आई-वडिलांनी तसेच त्या बाबतीमध्ये पैसे ओतण्यासाठी तयार होते. पण त्यामध्ये त्यांना कुठल्यातरी चांगल्या माणसाने सल्ला दिला असेल आणि त्यामध्ये हा प्लॅन जो आहे त्यांचा तो वर्कआउट झाला नाही. हा प्लॅन वर्कआउट न झाल्यामुळे ते पैसे वाचले. परंतु वडिलांनी जे अधिक पैसे खर्च केले होते याच्या मेडिकलच्या गोष्टींसाठी किंवा याच्या शिक्षणासाठी, ते पैसे पूर्णपणे वाया गेले. आई वडील सुद्धा नैराश्यमध्ये आणि हा मुलगा सुद्धा नैराश्यामध्ये. मग नंतर ग्रॅज्युएशन आणि त्याच्या पुढच्या गोष्टी कंप्लीट करून त्याच्यामध्येही त्यांनी अभ्यास व्यवस्थित केला. पण त्या कंप्लीट केल्याच्या नंतर हा मनुष्य इथे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत राहिला. मग आता तुम्हाला इथे शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न आहे का? तुम्हाला काही आणखीन याच्यामध्ये विचारायचं आहे का? बोला. सर गुपचूप सर बसून. हा बोला. सर नमस्कार. हा. सर, शनीची तिसरी दृष्टी, शनीची 10वी दृष्टी, हा. याच्यात नेमका फरक काय आता येईल? असं आहे साहेब की शनीची तिसरी दृष्टी आणि शनीची 10वी दृष्टी आपल्याला वेगवेगळा फलादेश देईल असं नाहीये. पण 10व्या दृष्टीमध्ये त्याच्यामध्ये शनी जेव्हा तिसऱ्या दृष्टीने एखाद्या ग्रहाला पाहतो त्यावेळेला सुद्धा तो त्याला डिस्टर्ब करतोच. शनी जेव्हा एखाद्या ग्रहावर आपली दृष्टी ठेवतो, एखाद्या स्थानावर आपली दृष्टी ठेवतो, एखाद्या राशीवर आपली दृष्टी ठेवतो, त्यावेळेला त्या राशीचं, त्या स्थानाचं आणि त्या ग्रहाचं तो नियंत्रण करत असतो. त्याच्यावरती तो त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. मग इथे तसंच झालं की याच्या धनस्थानावरती म्हणजे ह्याच्या कुटुंब व्यवस्थेचं पण नियंत्रण शनी महाराजांनी तिथे केलं दृष्टीच्या माध्यमातून. याच्या मनाचं सुद्धा नियंत्रण तिथे त्याला दृष्टीच्या माध्यमातून केलं आणि त्यानंतर त्या राशीचं सुद्धा नियंत्रण शनी महाराजांनी दृष्टीच्या माध्यमातून केलं. आता एक विचार करा साहेब की ह्या मुलाच्या पत्रिकेमध्ये शनी आणि चंद्र यांचा योग कसा आहे की ज्याला आपण म्हणतो की त्रिएकादश योग. पण आपण साध्या भाषेत म्हणू, एवढे मोठे मोठे शब्द वापरण्यापेक्षा आपण अगदी साध्या भाषेत म्हणू की तिथे शनीची तिसरी दृष्टी जी आहे ही तिसरी दृष्टी चंद्रावर आहे. त्यामुळे तिथे ह्या जातकाला नैराश्य आलं आणि ते सुद्धा स्पर्धात्मक भावनेतून. म्हणजे जो मुलगा काही वर्षांपर्यंत इतरांशी स्पर्धाच करत होता, शाळेमध्ये स्पर्धेची भाषा करत होता, नंतरही तो स्पर्धेची भाषा करत होता आणि अचानक जेव्हा 12वीचा रिझल्ट लागला त्याच्यानंतर त्याची स्पर्धेची भाषा ही पूर्णपणे संपली. मग इथे कोणी कंट्रोल केलं? मग इथे जेव्हा मंगळ म्हणतो मी मोठा आणि तिथे शनी म्हणतो मी मोठा, 10व्या दृष्टीमध्ये बघा हा फरक आहे. केंद्र योगामध्ये संकल्पना अशी आहे, तू बडा के मैं बडा, तू मोठा की मी मोठा, अशी जी काही संकल्पना आहे ना त्याच्यामध्ये शनीने त्याला दाखवून दिलं की मोठं कोण आहे. जरी तिथं सूर्य असला, जरी मंगळ असला
तरी सुद्धा शनीने एका दृष्टिक्षेपात त्याला दाखवलं की मोठं कोण आहे. हा फरक आहे. इथे फक्त शनी काय करतो, चंद्राला नियंत्रित करतो, म्हणजे मनाला नियंत्रित करतो. आता जेव्हा चंद्राला शनीसारखा ग्रह नियंत्रित करतो, तेव्हा माणसाने काय केलं पाहिजे? तेव्हा माणसाने काय केलं पाहिजे? त्या राशीच्या गुणधर्माला अनुसरून, हे खरं ज्योतिषाचं काम आहे, तू कसं वाग हे सांगितलं पाहिजे. तू कसं वाग हे ज्योतिषाने जर जातकाला सांगितलं, तर त्याच्या स्वभावामध्ये फरक पडला, तर त्याचं जीवन नक्की सुरळीत होतं. इथे त्याची राशी जी आहे ती त्याला काय सांगते, कसं वागायला सांगते? त्याची राशी त्याला असं वागायला सांगते की तू विद्वान हो, तू ज्ञान घे, आणि ज्ञान घेतल्याच्या नंतर तुला त्याच्यामध्ये प्रगती होईल, हे ती राशी सांगते. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर शनी सारखा ग्रह ज्या वेळेला चंद्राला पाहतो, त्यावेळेला तो त्याला त्याच्या मनावर नियंत्रण ठेवायला सांगतो. शनीला कॉम्पिटिशन आवडत नाही. शनीला कॉम्पिटिशन आवडत नाही. शनी म्हणतो, तू कठीणातलं कठीण काम हाती घे, सातत्याने काम कर, त्याला मी आशीर्वाद देईन. पण जर तू कॉम्पिटिशन करत राहशील, तर कॉम्पिटिशनला शनी साथ देत नाही. शनीचं स्पष्ट म्हणणं आहे, कॉम्पिटिशन करणं मंगळाचं काम आहे. शनी कधी कुठल्या स्पर्धेमध्ये उतरत नाही. त्याला माहिती आहे त्याची कपॅसिटी काय आहे, आणि ते त्याला दाखवायचं नाही की मी खूप मोठ्या कपॅसिटीचा असल्यामुळे मग मी तिथे अशा पद्धतीने काम करतोय आणि तशा पद्धतीने काम करतोय. हे काही अशा काही गोष्टीच नाहीये त्याच्यामध्ये. इथे फक्त भाग एवढाच आहे की जेव्हा शनी सारखा ग्रह चंद्रावर दृष्टी ठेवतो, त्यावेळेला त्याला तो भावनिक आणि मानसिक दृष्टिकोनातून त्याला तिथे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि तो त्याचा भाग्येश असल्यामुळे त्याला भाग्याच्या बाबतीमध्ये आणि उच्च शिक्षणाचा कारक ग्रह गुरु हा सुद्धा शनीच्याच राशीत आहे, लक्षात घ्या. म्हणून तिथे त्याला कॉम्पिटिशन जी आहे ती कॉम्पिटिशन जमणार नाही, आणि कॉम्पिटिशन त्याला ती जमली नाही. पण मूळता माणसाचा स्वभाव जो आहे तो कसा आहे, तर मूळता माणसाचा स्वभाव हा कॉम्पिटिशनचाच आहे. सर एक सर विचारू मी का? बोलू का सर? एक मिनिट. ज्यांनी हात वर केलेला आहे त्यांना पहिला बोलू दे, मग सगळ्यांनी बोला. हा सर, हा बोला. पेडणेकर बोलतोय. बोला. लग्नेश बरोबर सूर्य आहे, त्याचा उपयोग कुठे तिथे होत नाही. सूर्य काहीच काम करत नाही का, त्यास मदत करत नाही का? हा, सांगतो. जेव्हा जेव्हा लग्नेश सूर्याच्या सोबत असतो, त्यावेळेला तिथे जातकाच्या जीवनामध्ये प्रगती ही निश्चित आहे. पण जेव्हा लग्नेश सूर्याच्या सोबत मंगळासारखा ग्रह असेल, त्यावेळेला हे दोन्हीही ग्रह अग्नितत्वाचे ग्रह आहेत, आणि अग्नितत्वाचे हे दोन्ही ग्रह असल्या कारणाने जातकाला मेहनत सुद्धा तितकीच प्रचंड आहे. आता ह्या मुलाच्या बाबतीमध्ये सूर्याने काहीच मदत केली नाही असं नाहीये. या मुलाचं भाग्य निर्मित झालं. मी जसं तुम्हाला सांगितलं की तो MR म्हणून काम करतोय, पण त्याच्यामध्ये त्याला तिथे चांगली सॅलरी, इन्सेंटिव्ह, आणखीन जे जे काही त्यांना मिळतं ते सगळं त्याला मिळतंय. तो चांगल्या हुद्द्यापर्यंत देखील पोहोचणार उद्याला, त्या बाबतीतही काही त्याच्यामध्ये वाद नाही, कारण आज वयाची 40शी गाठलेली आहे. मग त्याच्यामध्ये असाही काही हे नाही की तो त्या चांगल्या हुद्द्यापर्यंत पोहोचणार नाही. सूर्य मंगळ असल्यामुळे तो तिथे पोहोचणार. एकटाच मंगळ असता तर भाग्यात अधिक अडचणी आल्या असत्या, एकटाच मंगळ असता तर. पण इथे सूर्यासोबत मंगळ आहे. लग्नेश हा सूर्याच्या सोबत असल्यामुळे हा मनुष्य पुढे पोहोचणार. पण हे दोन्ही ग्रह कुणाच्या केंद्रयोगात आहेत? शनीच्या केंद्रयोगात आहेत. कुणाच्या नियंत्रणाखाली आहेत? शनीच्या नियंत्रणाखाली आहेत. शनीचं तत्व काय आहे? शनीचं तत्व असं आहे की जोपर्यंत तुम्हाला
तुमचा अहंकार गळून जात नाही, तुमचा स्पर्धात्मक भाव गळून जात नाही. कारण ज्या गोष्टी शनीला आवडत नाहीत तोपर्यंत शनी याला एक्झिट मिळू देणार नाही. हा त्याच्यामधला मूळ भाव आहे. मग तिथे सूर्याला बघा, मंगळ युद्ध करणार आहे आणि युद्ध जिंकल्याच्या नंतर त्या युद्धाचा जो मुकुट आहे तो कुणाच्या माथ्यावरती येणार आहे, तर तो सूर्याच्या माथ्यावरती येणार आहे. बरोबर? कारण मंगळ सेनापती आहे आणि सूर्य राजा आहे. पण शनीसारख्या ग्रहांनी ह्या दोन्हीही ग्रहाला तिथे जखडून ठेवलेला आहे. मग शनी आपल्या नियमांनी वागणाऱ्या माणसालाच, वागणाऱ्या जातकालाच तिथे एक्झिट मिळवून देतो, अन्यथा तो त्याला तिथे अडकवून ठेवतो. हा त्याचा साधा सोप्पा आणि सरळ नियम आहे. मग तुम्ही म्हणाल इथे गुरु काहीच भूमिका करत नाही का? तर गुरु आणि मंगळाने इथं बऱ्याच भूमिका केल्या. पैसे वाया घालवले गुरु मंगळाच्या समसप्तक योगामध्ये. त्यानंतर सूर्य सूर्य आणि अरे यार, एक मिनिट जरा. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हाँ जी येतोय सर, सर. आ रही है। ओके. हा येतोय. हा, त्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला इथे गुरु आणि मंगळ हे दोन ग्रह समसप्तकामध्ये आहेत, त्यावेळेला तिथे त्याचे पैसे वाया गेले. आणि सूर्य आणि गुरु हे दोन ग्रह तिथे समसप्तकात आहेत, त्यावेळेला त्याच्या दशम स्थानाला त्याने एक आधार मिळाला. म्हणजे अगदीच त्याचं करिअर वाया गेलं नाही, तो पैशापासून तिथे कफल्लक राहिला नाही, त्याला पैसेच मिळाले नाहीत असं झालं नाही. आज पैसे आहेत, नाहीये तशातला भाग नाहीये. पण तिथे त्याला जे ध्येय गाठायचं होतं ते त्याला मिळू शकलं नाही. मग शिक्षणामध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला या गोष्टींचा विचार केला पाहिजे. खरं तर आपण एका अर्थाने जर पाहिलं तर ही पत्रिका पूर्णपणे सर्जन होण्याच्या योग्यतेची पत्रिका आहे. म्हणजे MS करून, म्हणजे MBBS नंतर काय MD करतात आणि त्याच्यानंतर काय सर्जन होतात ना, MS करतात, मास्टर ऑफ सर्जन. म्हणजे हा सर्जन होण्याच्या योग्यतेचा मनुष्य आहे. पण केवळ आणि केवळ शनीची भूमिका जी आहे ती व्यय स्थानामध्ये आणि इतर सगळ्या ग्रहांना जखडून ठेवण्याची असल्यामुळे भाग्येश शनीच्या दृष्टीत, भाग्यात येणारी राशी शनीच्या दृष्टीत, कालपुरुषाच्या कुंडलीतली, आणि भाग्यावर शनीची दृष्टी, भाग्यात असणाऱ्या ग्रहांवर शनीची दृष्टी, आणि त्यातही लग्नेशावर शनीची दृष्टी, आणि तीही 10वी दृष्टी. त्याच्यामुळे सगळी पत्रिका जखडून गेली. मग इथे ज्योतिषाला खरं हेच सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये कशा प्रकारचं परिवर्तन आणलं पाहिजे. आता तुम्हाला असं वाटतं का की याच्या आई वडिलांमध्ये कॉम्पिटिटिव्ह भाव नव्हता? याचे आई वडीलही असेच होते. याचे आई वडीलही असेच होते की इतरांच्या मुलांसोबत सतत 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 कॉम्पिटिशन करत राहणे. आमच्या मुलाला हे मिळालं, आमच्या मुलाला ते मिळालं, आमच्या मुलाने एवढे मिळवले. म्हणजे त्याच्या मार्कांचं जे गुणगान होतं ते एवढं जबरदस्त करायचं हे लोक, आणि त्याच्यात तोही सहभागी असायचा. रवी मंगळ ज्या वेळेला एकत्र असतो त्यावेळेला मनुष्य खूप मोठेपणा करतो, मिथ्या गर्व त्याच्यामध्ये तयार होतो. रवी मंगळ जेव्हा एकत्र असेल तेव्हा त्याच्या पत्रिकेमध्ये, अशा माणसाच्या पत्रिकेमध्ये तिथे मिथ्या गर्वाची भूमिका तयार होते. कारणाशिवाय गर्व करत राहणे, मी म्हणजे काहीतरी वेगळाच आहे. मंगळाला ती आधीपासूनच सवय आहे, आणि त्यात सूर्य असल्यामुळे त्यालाही काहीतरी भलतंच वाटतं की मी म्हणजे काय, असं त्याला नेहमी वाटतं. मग अशा ह्याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला साहेब, तर तिथे शनीमुळे ह्या पत्रिकेत तिथे पूर्णपणे नियंत्रण तयार झालं. बोला दिवाकर साहेब, बोला. माझा झाला प्रश्न. ओके, ठीक आहे. बरं, दुसरं कोण आहे? बेलसरे मॅडम, बोला.
माझा प्रश्न असा की जसं शनी सारखा ग्रह आहे, एक म्हणतो आपण त्याला आपण नीचीचा किंवा उच्चीचा किंवा त्याचं स्थान, तर या परत्वे त्याच्या दृष्टीचं जे आपण म्हणतो की फळ मिळतं, त्यात काही फरक येतो सर, की आपण म्हणजे तसं त्याला कसं हे करू शकतो? म्हणजे आता या ठिकाणी म्हटलं तर तो त्याचं स्थान जरी व्यय स्थानात आहे, पण तो समजा उच्चीचा आहे. तर उच्चीचा, नीचीचा यात काही म्हणजे दृष्टीपरत्वे काही फळात फरक मिळतो का आपल्याला? सगळ्यात पहिलं मॅडम, आपण पत्रिका वाचन करताना, मी मगाशी पण सांगितलं सुरुवातीला, की आपण पत्रिका वाचन करताना ना, की हा एक विचार आपण त्यागच केला पाहिजे, की हा ग्रह उच्चीचा आहे तर हा खूप चांगलं फळ देईल आणि तो ग्रह नीचेचा आहे तर तो फळ देणार नाही. पहिला ह्या विचाराचा तुम्ही त्याग करा. कारण लक्षात घ्या, आता जुन्या लोकांना मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा नवीन लोकांसाठी सांगणं आवश्यक आहे. उच्चीचा आणि नीचेचा ग्रह प्रथम स्थानामध्ये मेष राशी कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये येते, बरोबर आहे. आणि तिथे सूर्य जो आहे, हा आपण उच्चीचा म्हणतो मेषेमध्ये. का सूर्य उच्चीचा म्हणतो? सूर्य उच्चीचा का म्हणतो? कारण तो त्या उदित होणाऱ्या गोलार्धामध्ये आहे. उदित होणारा म्हणजे काय? उगवणारा गोलार्ध. जसं एखादी राशी जेव्हा आपल्या पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वीच्या पूर्व दिशेला येते, म्हणजे पृथ्वी फिरत-फिरत जी जाते आणि त्याच्या पूर्व दिशेला जेव्हा ती येते, तर त्यावेळेला पूर्व दिशेला उदित होणाऱ्या राशीला आपण लग्न म्हणतो. तसंच हा एक उदित गोलार्ध आहे. मग ह्या उदित गोलार्धामध्ये जेव्हा मेष राशीमध्ये सूर्य असतो, तेव्हा आपण म्हणतो की तो सूर्य उच्चीचा आहे, कारण तो प्रथम स्थानामध्ये येतो. तिथूनच सूर्याचा उदय होतो. आणि त्यानंतर सूर्याचा प्रवास सुरू होतो. तो 12व्या स्थानात येतो, त्यानंतर तो 11व्या स्थानात येतो आणि त्यानंतर तो 10व्या स्थानात येतो. दुपारी तो 10व्या स्थानात येतो. त्यानंतर तो संध्याकाळी भाग्यस्थानात येतो आणि त्यानंतर मावळतीच्या वेळेला तो पूर्णपणे तिथे अष्टम स्थानामध्ये येतो. बरोबर आहे? हा त्याचा प्रवास असतो. तशाच पद्धतीने ह्या ग्रहांची एक मांडणी तिथे तयार केलेली आहे. केवळ ही मांडणी त्यांच्या दिशांना अनुसरून केलेली आहे. केवळ ही मांडणी त्यांच्या दिशांना अनुसरून केलेली आहे. म्हणजे दरवेळेला मेषेचा सूर्य अष्टमात आहे म्हणून तो उच्चीचा आहे आणि तो खूप चांगलं फळ देईल उच्चीचा असल्यामुळे, हे चुकीचं आहे. हा कन्सेप्ट कंप्लीटली चुकीचा आहे. कन्सेप्ट मुळात असा आहे, की कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानातला सूर्य, कालपुरुषाची कुंडली ही मेष राशीने सुरू होते. मी काय म्हणतोय हे वाक्य नीट लक्षात घ्या. कालपुरुषाची कुंडली मेष राशीने सुरू होते आणि त्यामुळे त्याच्या प्रथम स्थानामध्ये पूर्व दिशेला जेव्हा सूर्य येतो, तेव्हा तो उच्चीचा होतो. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोणती राशी येते? तर तुळ राशी येते. मग तुळ राशी पश्चिमेकडे येते. मग पश्चिम दिशा ही सूर्याची आहे का? किंवा पश्चिम दिशेला सूर्याचं ते तेज आपल्याला पाहायला मिळतं का? आपल्याला ते तेज सूर्याचं धरतीवरती कुठेही पाहायला मिळणार नाही. पश्चिम दिशेकडे गेलेल्या सूर्याचं तेज पाहायला मिळतं का? जरी तुम्ही एखाद्या वेळेला तिथे स्वीडन, नॉर्वेमध्ये जाऊन सूर्य पाहिला, तरी सुद्धा तो मलूल दिसेल, कमकुवत दिसेल. मग सूर्याचं तेज जे आहे हे पूर्व दिशेला आहे. मग तिथे शनी सारख्या ग्रहाचं साम्राज्य सुरू होतं, म्हणून शनीला तूळ राशीमध्ये आपण उच्चीचं म्हटलेलं आहे. शनी अंधकाराचा कारक आहे. शनी अंधाराचा कारक आहे. शनी मावळतीचा कारक आहे. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की शनी तूळ राशीमध्ये उच्चीचा होतो. आणि तोच सूर्य जेव्हा दशमात जातो ना, हे आपल्याला कालपुरुषाच्या कुंडलीत नाही शिकवत. तोच सूर्य जेव्हा दशमात जातो, तेव्हा त्याला एक असा शब्द आहे की तो दिग्बली होतो. दशमातला सूर्य दिग्बली होतो. त्या स्थानातला सूर्य दिग्बली होतो. मकरेतला सूर्य दिग्बली होत नाही. आपण काय करतो गल्लत, की तुळेचा शनी आहे, उच्चीचा आहे. कर्केचा मंगळ आहे, नीचेचा आहे. मकरेचा गुरु आहे, नीचेचा आहे. नाही, तसं नाही. जरी एखादा ग्रह आपण उच्चीचा आणि नीचेचा असा अभ्यास करायचा म्हटला,
तरी सुद्धा तो कालपुरुषाच्या कुंडलीला अनुसरून त्यांनी दिशेला अनुसरून केलेला आहे. म्हणून चतुर्थात गुरु उच्चीचा आहे. कर्क राशीमध्ये गुरु उच्चीचा आहे. तो उत्तरेकडे येतो म्हणून उच्चीचा आहे. तो कर्क राशीत उच्चीचा आहे का? तो उत्तरेकडे येतो म्हणून उच्चीचा आहे. मग कर्क राशीतला गुरु उच्चीचा आणि मकरेचा गुरु नीचेचा. मकरेच्या गुरुचे असे अनेक लोक मी पाहिलेले आहेत की गुरुला चांगलं स्थान मिळाल्यामुळे त्यांची भरभराट झालेली आहे. लक्षात घ्या, गुरुला, प्रत्येक ग्रहाला ना चांगल्या स्थानाची गरज असते. प्रत्येक ग्रहाला चांगल्या स्थानाची आवश्यकता असते. ग्रहाला त्या उच्चीच्या आणि नीचेच्या चक्रामध्ये अडकून पडायचं नसतं. आता हीच सूर्यमंगळाची युती. आता याच पत्रिकेला थोडस आपण टर्न करूया. हीच सूर्यमंगळाची युती दशमामध्ये असते. ही पत्रिका अधिक कर्तृत्ववान झाली असते, कारण हे दोन लढवय्य ग्रह आहेत ना, हे दशमामध्ये आले असते. आणि दशम स्थान हे असं स्थान आहे की तिथे सूर्य दिग्बली होतो. त्यात मंगळाच्या स्वतःच्या आवडीचं स्थान आहे, कारण हे दोन्ही ग्रह करिअरसाठी झगडणारे, लढणारे ग्रह आहेत. त्याच्यामुळे तिथे या दोन्ही ग्रहांचं बळ वाढलं असतं. या दोनही ग्रहांचं बळ वाढलं असतं. म्हणून त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की पहिला डोक्यातून तुम्ही उच्चीचा ग्रह चांगलं फळ देईल आणि नीचेचा ग्रह कमी फळ देईल हा कन्सेप्ट काढून टाका. फक्त याच्याकडे लक्ष द्या की त्या ग्रहाला स्थान कोणतं मिळालंय. त्या ग्रहाला स्थान चांगलं मिळालं असेल तर तो नक्कीच तुम्हाला चांगलं फळ देणार. आणि त्या ग्रहाला स्थान जर चुकीचं मिळालं असेल तर त्या स्थानाच्या बाबतीमध्ये, त्या फळाच्या बाबतीमध्ये कमतरता तयार होणार हे निश्चित. आता तुम्ही आणखीन एक गोष्ट ऑब्झर्व केली का? मी मगाचपासून तुम्हाला जेव्हा सांगतोय की याच्या आई बापाचा सुद्धा आणि याचा सुद्धा दोघांचाही स्वभाव असाच मोठेपणा करण्याचा, आम्ही काहीतरी आहोत हे सगळ्यांना दाखवण्याचा. त्यामध्ये मुलाची प्रगती न होण्यामागे आणखीन अशी काही कारणं तुम्हाला दिसतायत का, जे कारण खरंच ज्योतिषाला समजलं पाहिजे? सर राहू हा, काय राहू? राहू षष्ठामध्ये जो आहे, जो हा. की मंगळाच्या राशीमध्ये आहे, तो दोन्हीकडनंही प्रॉब्लेम आहे. म्हणजे मंगळ कसं? हा याचा लग्नेश आहे म्हणूनही बघितलं जाऊ शकतं, किंवा राहू हा मेषेमध्ये आहे म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीतही लग्नामध्ये येत होतो. आणि हा राहू अमर्याद स्वरूपाच्या स्वतः हव्यास निर्माण करणारा असा तो ग्रह आहे. त्यामुळं लग्नेश जेव्हा अशा पद्धतीनं राहूशी कनेक्ट होतो, तेव्हा ही व्यक्ती कशाच्याच बाबतीमध्ये समाधानी नाही. त्याला प्रत्येक वेळेस हातचं सोडून काहीतरी वेगळंच हवंय. अजूनही सर त्याची 40 आहे, ही हॅज स्टील टू गो अ लॉंग वे. त्याला हा राहू दरवेळेस, आणि बरं पुन्हा तो षष्ठात आहे सर. तो षष्ठ स्थान हे राहूसाठी चांगलं समजलं जातं. 3, 6, 10, 11 पैकी एक स्थान आहे, असं मला वाटतं. आता मी या राहू बद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो साहेब, की या राहूच्या बाबतीमध्ये भाग असा आहे की हा राहू षष्ठामध्ये आहे. षष्ठ स्थान हे शत्रूचं स्थान आहे आणि राहू हा गुप्त शत्रूंचा कारक आहे. मी काय म्हणतोय नीट लक्षात घ्या. षष्ठ स्थान हे शत्रूचं स्थान आहे आणि राहू हा गुप्त शत्रूंचा कारक आहे. तो मेषेत असो का आणखीन कुठल्या राशीत असो, त्याला स्थान षष्ठ मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे तिथे त्याच्याच जवळच्या लोकांनी ह्या माणसाच्या किंवा ह्या मुलाच्या अनेक गोष्टींमध्ये यांच्या मोठेपणाला म्हणा किंवा यांच्या इतरांना कमी लेखण्याच्या स्वभावाला कंटाळून कुणीतरी वेगळ्या मार्गाने काटा काढण्याचा 100% प्रयत्न केला. आलं लक्षात? आणि तो प्रयत्न करण्यामागं सर, ते ऑफकोर्स तुम्ही अगदी बरोबर सांगितले ते, पण ह्या व्यक्तीचाही त्याच्यामध्ये खूप काही हात आहे सर. इट इज असं नाहीये की आजूबाजूचे लोक बरोबर नाही आहेत आणि ही व्यक्ती चांगली आहे. ना, मी तसं म्हणत नाहीये ही व्यक्ती चांगली आहे. बघा, आपण पत्रिका बघतोय तर आपण असं बायस होऊन थोडंच बघणार आहे. आता हा माझा क्लायंट आहे म्हणून मी त्याच्याकडे बायस होऊन नाही बघणार. माझं म्हणणं असं आहे की ह्या दोघांच्याही, म्हणजे
जे काही माता पिता आणि त्यानंतर तिथे हा स्वतः जातक, या या लोकांच्या या स्पर्धात्मक भावामुळे कित्येक लोक दुखावली गेली असतील आणि त्यांनी मग आपल्याकडे प्रकार कमी नाही आहेत की अशा लोकांना आउट ऑफ द वे जाऊन धडा शिकवणारे लोक नसतात का? मग त्या पद्धतीची भूमिका इथं तयार झाली साहेब. आउट ऑफ द वे जाऊन त्यांना धडा शिकवल्यामुळे सुद्धा यांच्या जीवनामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तिथं काही वेळेला वाताहत झाली. नो डाऊट आणि सर अजून एक की मला आपल्याला त्याच्यामधून विचारायचं बाहेर येण्याचे मार्ग आहेत आणि त्याच्यामधून बाहेर येण्यासाठी त्याला तसं मार्गदर्शनही केलेलं आहे. त्याच्याबद्दल तसं तो काही त्याच्यामध्ये भाग राहत नाही. पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की त्या राहूकडे आपण पाहिलं नाही, एवढ्या सगळ्या ग्रहांकडे आपण पाहिलं आणि अजून बुधाला आपण तिथे बाजूला ठेवलेलं आहे की बुधाकडे सुद्धा पाहिलं नाही. पण राहूने ही भूमिका 100% बजावलेली आहे. राहूने ही भूमिका 100% बजावलेली आहे. आणि तुम्हाला आणखीन पुढे जाऊन थोडंसं सांगतो की आता पत्रिकेचा विषय म्हणजे आपण एक विषय आणि त्याच टायटलवरती आपण बोलणार आणि बाकीचं मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. ते मला स्वतःला रुचणार नाही. जे आहे ते बोलणारच मी. मग त्यामध्ये भाग असा आहे साहेब की एक लक्षात घ्या की याच्या काकाचा म्हणजे याचा जो काय म्हणतात आपण चुलत भाऊ, काकाचा मुलगा, त्या माणसाशी हा अशा पद्धतीनं वागायचा की तो म्हणजे अतितुच्छ आहे. तो म्हणजे अतितुच्छ आहे अशा पद्धतीने वागायचा. प्रत्येक जण अभ्यासातच हुशार असेल का? काही वेगळ्या कला जन्माला घेऊन आला असेल. आता विराट कोहलीला कोण विचारणार आहे का तुला 10वीला किती टक्के मिळाले? अरे तो 10,000 शाळा बांधेल. 30,000 करोडचा मालक आहे तो. 2 पानं. मग अशा ह्याच्यामध्ये तिथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्याच माध्यमातून म्हणजे जे आता मी तुम्हाला सांगितलं त्याच्याबरोबर तिथे त्याचे अतितुच्छ लेखणं, त्याचा अति अपमान करणं, या त्याच्याबरोबर कॉम्पिटिशनचा भाव तयार करणं, याच्यामुळे मग तिथे याला काही म्हणजे गोष्टी अशा केल्या गेल्या की सर खाली आला मनुष्य. एक मला आपल्याला एक विचारावंसं वाटतं सर. मी आता खूप कन्फ्यूज झालो आपल्या गेल्या अर्ध्या तासातल्या आपल्या बोलण्यामध्ये. म्हणजे मला आपल्याला एक अतिशय नम्रपणे सांगावंसं वाटतं की शनी जेव्हा तुळेचा आहे आणि जेव्हा तो उच्चीचा आहे, हा एक त्या या पत्रिकेचा प्लस पॉइंट आहे. पण सोडा ही पत्रिका सोडा, पण मी माझ्या समजा मी एक 100 पत्रिकांचा अभ्यास केलाय तर त्याच्यामधल्या जिथं जिथं तुळेचा शनी मला दिसलेला आहे, मग तो कुठल्याही स्थानामध्ये असू द्या, त्या व्यक्तीचा जेव्हा तो पिरियड आहे किंवा जेव्हा त्याला त्या शनीनं बऱ्यापैकी वर उचलून धरलेलं आहे सर. बरं म्हणजे याच्यावरती मी हा हा मी अगदी माझ्या अगदी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय तुम्हाला. हे काय मी म्हणजे असं कुठं वाचून सांगत नाही आहे. नाही अगदी मी तुम्हाला याच्यावरती पण उत्तर देतो साहेब. भाग असा आहे की जेव्हा तुम्ही असं म्हणताय की तुळेचा शनी उच्चीचा आहे आणि त्यांनी खूप चांगलं फळ दिलेलं आहे, तर मी सुद्धा तुम्हाला सांगितलं की मकरेचा गुरु जो नीचेचा आहे त्यांनी सुद्धा अतिशय चांगली फळं दिलेली आहेत लोकांना, त्याबद्दल वाद नाही. कर्केचा मंगळ, बघा मी काय म्हणतोय, कर्केचा मंगळ नीचेचा असणाऱ्या माणसांनी सुद्धा चांगली चांगली पदं उपभोगलेली आहेत. अझरुद्दीन, मोहम्मद अझरुद्दीन जो होता, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार जो होता आणि अनेक वर्ष त्यांनी तिथे राज्य केलं. त्यानंतर तो मॅच फिक्सिंग मध्ये सापडला आणि त्यानंतर तो परागंदा झाला. तर त्यांनी त्याच्या सुद्धा पत्रिकेमध्ये तिथे कर्क लग्न, लग्नी राहू, लग्नी मंगळ, आलं लक्षात? कर्क लग्न, लग्नी राहू, लग्नी मंगळ. आणि त्यानंतर आता जेव्हा तुम्ही म्हणताय की ज्या ज्या पत्रिकांमध्ये तुम्ही तुळेचा शनी पाहिलेला आहे, तो तुळेचा शनी जेव्हा तुम्ही पाहता त्यावेळेला त्याच्या स्थानाच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करणं फार हो, आवश्यक तेच असतं. तेच ऐका ऐका तेच दोन मला मिनिटं आपल्याला साहेब, सांगायचंय सर दोन मिनिटं की ऐका की तिथे तुम्हाला त्याच्या स्थानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तोच शनी कुणाच्या योगात आहे का, इथे मी तुम्हाला पहिलाच तो संबंध दाखवून दिला की हा शनी केतू युक्त आहे. त्यानंतर ह्या शनीची दृष्टी मंगळावर
आणि मंगळाची दृष्टी शनीवर, म्हणजे शनी इथून एक लाथ मारतोय तर मंगळ तिथून एक फाईट मारतोय. हे पण मी वाक्य का म्हणतोय ते लक्षात घ्या. शनी हा पायांचा, लाथेचा कारक आहे. शनीचा मनुष्य लाथेनेच मारतो आणि मंगळाचा मनुष्य हा मुष्टी, थप्पड मारतो, मुष्टी मारतो, किंवा काय म्हणतात त्याला आपण, ठोसा मारतो. मुष्टियोद्धा आहे. आलं लक्षात? म्हणजे म्हणजे याचा अर्थ हा. असा झाला का सर की शनी हा केतू आणि मंगळामुळे बिघडलेला आहे? शनीला मुळात असं साहेब आपण, स्थानच योग्य नाहीये ना. हा स्थान आज योग्य नाही, पण समजा तो लग्नात असता सर, लग्नातही असला, लग्नात असता तर लग्नच बदललं असतं. मग लग्नात शनी, दशमात रवी मंगळ, लाभात बुध, चतुर्थात गुरु, नीचेचा असता तरी तो चतुर्थात आहे. सुखाचा कारक आहे. आणि त्यानंतर लग्नेश भाग्यात आला असता, लग्नेश जो आहे तो भाग्यात आला असता आणि धनु राशीचा चंद्र हा तिथे पराक्रमात आला असता, म्हणजे दशमेश पराक्रमात आला असता. किती पत्रिका बदलली असती? पत्रिका एका याने थोडीशी बदलली नसती, पूर्णपणे पत्रिका बदलली असती, सगळं नकाशा चेंज झाला असता. बरोबर आहे? अखंड भारत मग आणि सर शनी पिओके हा गेलेला भारत तसा. मग शनी हा 12व्या ग्रहाचा कारक ग्रह म्हणतात. बिलकुल. कोणी सांगितलं तुम्हाला की शनी 12व्या घराचा कारक आहे? शनी हा 12व्या घराचा कारक नाही. शनी 12व्या घरात असल्याच्या नंतर तो जातकाला हॉस्पिटलायझेशन, कर्ज, त्यानंतर परदेश गमनामध्ये जर काही अडथळे आले तर त्या शनीमधूनच पाहावे. जर व्ययस्थानावरती शनीची दृष्टी असेल, मीन राशीतला शनी असेल आणि व्ययस्थानात शनी असेल, तर अशा वेळेला तुम्हाला त्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तुम्ही अनेक पत्रिका पाहत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधीतरी अशी पत्रिका नक्कीच नजरेस आली असेल की व्ययातल्या शनींनी जातकाला कर्ज दिलेलं आहे की नाही. वडिलांनी याच्यासाठी घेतलेलं कर्ज यांनी फेडलं. वडिलांनी याच्याकरता घेतलेलं कर्ज यांनी फेडलं. आणि त्यानंतर हॉस्पिटलायझेशन वगैरे हा सगळा भाग तर आपण त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लक्षात घेत नाही. काय हल्ली सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाला काही ना काहीतरी औषध पाण्याची गरज लागते, डॉक्टरकडे जाण्याची गरज लागते. बरोबर आहे? पण वारंवार जेव्हा गरज लागते ना, त्यावेळेला ती गोष्ट आपल्या लक्षात येते की याच्या बाबतीत असं का होतंय? म्हणजे सर आपण याच्यावरून असं म्हणावं का आता की हा तुम्हाला शनी आणखीन एक जो गंमत सांगतो नाही साहेब. नाही, हा शनी तुळेचा जो शनी 12व्या उच्चीचा, स्थानात सांगतो गेलाय, साहेब तुम्हाला त्याच्याऐवजी आणखीन एक. जर का तो अष्टमात असता, शनी अष्टमात असता तर साहेब कुठल्या कुठे काय पत्रिका एकदम किती चेंज झाले असते. तिथं नाही म्हणजे तुम्हाला मी कसं म्हणतोय सर, म्हणजे स्थान म्हणजे आपण 6, 8, 12 मधला शनी वाईट म्हणायचा का? म्हणजे मी याचा एक रूल शोधण्याचा प्रयत्न करतोय सर. मी आपल्याला मी त्रास द्यायचा माझा हेतू ना नाही आहे. त्रासाचा प्रश्न आहे साहेब. तुमचे प्रश्न म्हणजे माझ्यासाठी त्रास नाहीये. तुमचे प्रश्न म्हणजे मला बोलतं करण्याचं एक साधन आहे. मला रूल हवा आहे. मी म्हणजे येस. रूल स्वतःची फिक्स हा, करण्याचा प्रयत्न करतोय की करेक्ट. जसं जसं मला मी आता तोच शब्द मोडून काढायचा आहे की तुम्ही रूल जो आहे ना, नियमांमध्ये, रूल मध्ये अडकून पडू नका की इथे 1+1=2, इथे 1 और 1 11 भी हो सकते हैं. हो ना सर, पण तुमच्या इतकं जजमेंट येण्यासाठी आम्हाला एखादा तेच आलं जन्म पाहिजे. लागेल. त्याच्यासाठी तर साहेब हा क्लास घेतलेला आहे मी. तंत्रशुद्ध पद्धतीने पत्रिका कशी वाचावी, लॉजिकल कशी वाचावी पत्रिका. जर लॉजिकल आपल्याला नाही जमली पत्रिका वाचायला, तर मग जातकासमोर आपण नियम थोडंच खेळत राहणार आहे. नियम नाही. प्रत्येक केस नियमांमध्येच सॉल्व्ह होते असं नाही. जर नियमांमध्ये सॉल्व्ह करायची असती केस तर पोलिसांनी खबरी ठेवले असते का साहेब? नाकासमोर कुठलीच केस कधी सॉल्व्ह होत नाही. पोलिसांनी खबरीच ठेवले नसते. बघा असं आहे साहेब की एक लक्षात घ्या. आता तुम्हाला आणखीन थोडंसं पुढे जाऊन सांगतो. विषय शिक्षणाचा आहे, पण तो कधीच त्या विषयावरती म्हणजे असं नाही की एक एक म्हणजे एक आपण नाकासमोरच बघतो. आता ह्या पत्रिकेमध्ये तुम्हाला तुळेचा शनी, बघा लक्षात घ्या, तुळेचा शनी केतुयुक्त दिसतोय. इथे या माणसाचे, याच्या पत्नीच्या बाबतीमध्ये अधिक पैसे खर्च झाले. जेव्हा तिची पहिली डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर तिला ते मालिकाच सुरू झाली औषधांची. आज काय हेच झालं, उद्या काय तेच झालं. त्याच्यामध्ये त्याचे बरेच पैसे गेले. मग तिथे काय झालं हे की तुळ राशीमध्ये शनी केतूची युती असल्यामुळे आणि सप्तमेश अष्टमात असल्यामुळे, बघा लक्षात घ्या, सप्तमेश अष्टमात आहे. कुणाच्या दृष्टीत आहे का? चंद्राच्या दृष्टीत आहे. काही त्याच्यामध्ये फार असं त्याला हे होणार आहे का? नाही. पण सप्तमेश अष्टमात असल्यामुळे तिथे स्त्री
जातक जेव्हा लग्न होऊन ह्याच्या घरी आली, तिला म्हणजे ह्याला पहिलं मूल झालं, तिला मूल झालं, त्याच्यानंतर तिच्या मागे ती एक मालिका लागत गेली औषधांची. मग दर महिन्याला काही ना काहीतरी काही दिवसांनी त्याच्यामध्ये आज काय हे दुखणं, उद्या काय ते दुखणं, बऱ्याच गोष्टींवरती त्याचे पैसे असेच खर्च झाले. हाही एक प्रकार झाला. मग इथे मला सांगा की तेच स्थान जर शनीला योग्य मिळालं असतं, शनीला स्थान कोणतं योग्य आहे पहिले हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. शनीला स्थान योग्य कोणतं आहे? लग्नस्थान चालेल शनीला. संथ असेल पण संत नसेल, तो मंद नसेल, तो शीघ्र नसेल पण तो मंदही नसेल, ही लक्षात घ्या. अशा पद्धतीचा नसेल तो की एकदम, तो थोडासा आळशी होतो. कारण शनी हा आकाशामध्ये स्लो मुवमेंट ग्रह आहे. जो ग्रह सूर्यापासून दूर असतो तो स्लो मुवमेंटच असतो. शनीचंही तसंच आहे. पण शनीकडची जी विचारधारा आहे ती विचारधारा याच्या अंगी आली असती, जरी शनी केतुयुक्त असता तरी माणसाकडे कॉम्पिटिटिव्ह भाव कमी झाला असता. लग्नी शनी असल्यामुळे त्याला त्याचे फटके तर बसलेच असते लग्नी शनी आहे म्हणून, पण इथे त्याला पहिल्यांदी इतका सन्मान मिळाला आणि शनीने झटक्यात सन्मान काढून घेतला. 12वीच्या वेळेला माणसाचं वय किती असतं? 17-18 वर्षांचं. म्हणजे पहिलीपासून 12वी पर्यंत एवढा ढोल वाजवला, एवढा ढोल वाजवला, पण त्याच्यानंतर तिथे झालं काय? एक झटक्यात शनी महाराजांनी सगळा मान सन्मान काढून घेतला. हे मूळ पत्रिकेत आहे त्याच्या, आणि हे आपल्याला दिसतंय. म्हणून उच्चीचा शनी ज्यांच्या पत्रिकेत आहे, माझ्याही पत्रिकेत उच्चीचा शनी आहे, पण तो लग्नी आहे. त्याने बऱ्याच खस्ता दिल्या, पण त्या खस्तांमधून अनुभव घ्यायला शिकवतो तो शनी. इथे शनीने त्याला उच्चीचा असून अनुभव नाही शिकवला. म्हणजे शिकवला नाही म्हणण्यापेक्षा त्याच्या ग्रहस्थितीमुळे लग्नेश मंगळ, आणि तोही मंगळ सूर्याच्या सोबत, लग्नेश मंगळ आणि तोही सूर्याच्या सोबत, त्यात धनुराशी, मी किती विद्वान आहे, मला सगळं कळतं, तू मला शिकवू नको, ही जी भावना आहे, धारणा आहे, ह्याच्यामुळे माणसामध्ये किती अहमपणा निर्माण झाला. तो शनीने एका झटक्यात खाऊन टाकला. तो जर लग्नी शनी असता तर अहमपणाला तेवढं स्थान मिळालं नसतं, कारण शनीचे वारंवार अपमान होत राहतात. आणि जेव्हा शनीचे अपमान होत राहतात तेव्हा कालांतराने त्याला कळतं की अपमान हा आपला होणारच आहे, त्या अपमानाने खचून जायचं नाहीये. पण जेव्हा तुम्हाला सततचा मान मिळत राहतो आणि एकदाच अपमान होतो, त्यावेळेला तिथे मनुष्य खचून जातो. बरोबर आहे ना खेडकर साहेब? बरोबर आहे सर, बरोबर आहे. माझा विचार असा होता सर की जेव्हा 12व्या स्थानात शनी जातो, 12वं स्थान हे सेवाभाव दाखवतं. नाही, या 12वं माणसामध्ये व्ययस्थान आहे ना साहेब. हा व्ययस्थान आहे, बरोबर आहे, पण व्ययस्थान आहे, सगळ्याच गोष्टीचा व्यय आहे तिथं. पण या माणसामध्ये नम्रता येण्यासाठी म्हणून कदाचित शनी असा उपयोग मदत करेल, पण शनीची या पत्रिकेला तृतीयेशाची भूमिका आहे सर. पराक्रमाची भूमिका असलेला शनी आहे तो, ज्याला केतू एकीकडनं हे करतोय आणि एकीकडनं मंगळकर हे करतोय. त्याच्यामुळं कदाचित कारण तृतीय स्थान हे बोलण्याचं स्थान, तृतीय स्थान हे बाहुबलाचं स्थान, मग त्याच्यामध्येच जर का असे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत की 2-2 ग्रह त्या शनीला बिघडवत आहेत, मग तिथून खराब बिघाड सुरू झाला आणि पुन्हा षष्ठातला राहू देखील याला कारणीभूत होतो फ्युएल करायला. त्यामुळे हे व्यक्तिमत्वच अवघड व्यक्तिमत्व आहे सर हे. ना व्यक्तिमत्व अवघड नाहीये साहेब. कसं आहे, जेव्हा माणूस आपल्याला समोरचा त्याची कहाणी सांगतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1-2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर त्याला आपल्याला सांगितलं पाहिजे की सविस्तर सांगण्यापेक्षा मुद्द्याच्या गोष्टी सांग. हो, आणि आपण ग्रह पाहिले पाहिजेत. त्याच्याच गोष्टी आणि त्याचे ग्रह यांचा ताळमेळ कुठे बसतोय का?
हे पाहणं पहिलं गरजेचं आहे. हो बरोबर. त्याने सांगितलेल्या गोष्टी आणि त्यानंतर त्याने ज्या काही आपल्याला गोष्टी सांगितल्या तर त्याचे पत्रिका, त्याचे ग्रह यांचा ताळमेळ कुठं बसतोय का? तर इथे त्याने सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा ताळमेळ इथं पूर्णपणे बसतो आहे. म्हणून आणि त्यामध्ये तिथे दुसरा एक भाग आपल्याला असा लक्षात घेतला पाहिजे, की त्याचं तुम्ही म्हणजे तो 2 तास गप्पा करत ज्योतिषी काही असतात ना, अहो 2-2, 3-3 तास गप्पा करत बसतील. गप्पा करायच्या असतील तर त्याचं सेशन नंतर ठेवा. पहिले काम की बात करो. म्हणजे मी अगदी कोणाला फोनही केला ना आणि जर माझं एखाद्याकडे काही काम असेल, तर मी त्याला काय, कसे आहात? मग बरेच दिवस फोन नाही, अमुक नाही, तमुक नाही, असल्या गोष्टी करत राहत नाही. मी पहिलं सांगतो, कामासाठी फोन केलेला आहे. पहिलं कामाचं बोलतो, मग बाकीच्या गप्पा करू. वाईट वाटो, चांगलं वाटो, जे काय असो. काम आहे तर आहे ना, त्याच्यामध्ये सांगायला काय हरकत आहे? ताकाला जाऊन भांडण नाही लपवायचं. पहिले काम की सर बात करो. अगदी खरं आहे. मग सर हे अजून जे एक आहे ना, आपल्याला हे गुणधर्म कोण देतं? तर हे गुणधर्म शनी देतो. हो. हे गुणधर्म जे आहेत ना, हे शनीचे गुणधर्म. मग तिथे समोरच्या माणसाला पण कळतं, की अरे हा काही उगाच ॲरोगंटली बोलत नाहीये. हा आगाऊ बोलत नाहीये. जे आहे ते खरं सांगतोय. नंतर मग चौकशी करायला काय हरकत आहे? दादा-दादी कैसे है? चाचा-चाची कैसे है? करू की नंतर सगळ्या गप्पा गोष्टी. सर अजून एक आपल्याला विचारायचं असं होतं, म्हणजे एक शंका आहे की षष्ठेश नवमामध्ये गेलाय. लग्नेश जरी असलं तरी तो षष्ठेश आहे, त्याच्याकडे दुहेरी भूमिका आहे. षष्ठेश जिथं जिथं जातो तिथं त्या स्थानाने दाखवलेल्या किंवा त्या स्थानावरती ज्या ग्रहांची युती आहे किंवा दृष्टी आहे तिथं एक तऱ्हेचं असं म्हणजे कॉम्पिटिशन किंवा अशी एक वैर किंवा भांडण अशी एक निर्माण होतात षष्ठ स्थानाचे फळ तशी. आता हा शत्रुत्व नवमात निर्माण गेला. होतं. हा तुम्हाला थोडीशी दुरुस्ती करतो. तुम्ही बोलताय बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती करतो, की शत्रुत्व निर्माण होतं. शत्रुत्व निर्माण करेक्ट. हां. मग ते शत्रुत्व शत्रुत्व निर्माण ना कर. त्यांनी निर्माण केलं. पण आता त्याच्यात तिथे बघा सुद्धा कसं तुम्ही आहे की बघा, दशम की स्थान म्हणजे पूर्ण ज्या लोकांच्या ह्याच्या दशमामधनं संबंध येतोय जिथं म्हणजे करिअर आहे तिथं याला दुश्मनी आलीच आहे तिथं. 100% येणार ना साहेब. जर नंतर त्याच्या पुन्हा समोर गुरु आहे. गुरु पंचमेश आहे सर. गुरु पंचमेश आहे, द्वितीयश आहे, म्हणजे घरच्याही लोकांच्यावर. आणि सगळ्यात महत्वाचं सर ते वडिलांचं स्थान आहे, नवम स्थान आहे, तिथं देखील याला नाही, वडिलांचं स्थान नवम नाही. दशम स्थान वडिलांचं आहे. नवम स्थान भाग्याचं आहे. चतुर्थ स्थान मातेचं आहे. आता मी तुम्हाला आणखीन एक सांगतो. जेव्हा आपण आणि त्या वैद्यकीय चतुर्दशावरती ज्योतिषशास्त्रामध्ये देखील वैद्यकीय ज्योतिषशास्त्राच्या बाबतीतली पत्रिका बघतो, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी. आता या स्थानांच्या बाबतीत जर तुमची गडबड होत असेल, तर मी तुम्हाला सगळ्यांना एक चार्ट पाठवून देतो किंवा तुम्ही मला त्या वेळेला लेक्चरला मी तुम्हाला सांगेन, की स्थानांच्या बाबतीत कधीही गडबड करू नका. भाग्यस्थान वडिलांचं नाही. दशम स्थान वडिलांचं आहे. चतुर्थ स्थान जे आहे, ते चतुर्थ स्थान मातेचं आहे. आता काही वेळेला केपी जे लोकं शिकतात, तर त्यांना काही गोष्टी शिकवल्यात मला माहिती नाही. पण मी काही वेळेला चर्चा केल्याच्या नंतर मीच आश्चर्यचकित झालो, की त्यांनी चतुर्थातलं हृदय पंचमात आणून ठेवलं. चतुर्थातलं हृदय पंचमामध्ये कसं काय येईल? ते काय खाली गळत आलंय का? असं होऊ शकत नाही. पण परमेश्वराने आता तुम्ही ऐका साहेब, परमेश्वराने हा छातीचा जो पिंजरा बनवलाय ना, हा चतुर्थामध्ये बनवलेला आहे आणि त्याच्या बाजूला त्याच्या आतमध्ये तिथे अतिशय सुरक्षित ठिकाणी हृदयाची रचना केलेली आहे. जी रचना निसर्गाने केली आहे, ती आपण एक कुठल्याही तऱ्हेचं काहीतरी शिकून मग त्याच्यामध्ये त्याची म्हणजे परमेश्वराची रचनाच बदलायला निघालो, तर तसं होत नाही. म्हणून मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये लक्षात घ्या, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अशा तऱ्हेची जर स्थानांची गल्लत एखाद्याची होत असेल, तर तिथे प्रिडिक्शन चुकून जाऊ शकतं. बरोबर आहे, मान्य आहे मला हे. बरं, आता साहेब जरा दुसऱ्या संधी देऊया आपण. पण दशमेश असलेला म्हणजे वडिलांचं स्थान असलेला रवी तो मंगळा बरोबर आहे आणि चतुर्थेश असलेला शनी याच्यावरती देखील मंगळाची दृष्टी आहे ना. हा मंगळ षष्ठेश आहे, म्हणजे कुठेतरी हो, त्या व्यक्तीच्या आयुष्याला हे जे वेडवाकडं वळण लागले याला आई वडील बरं. आता तुम्ही सांगितलंच आहे थोड्या वेळापूर्वी हो. की आई वडिलांची देखील अमर्याद महत्वाकांक्षा याच्यामध्ये आलेली आहे. करेक्ट आहे. बरोबर आहे. येस. नांगरे साहेब बोला. नमस्कार सर.
नमस्ते. सर तुम्ही आई वडिलांबद्दल बोलला होता, तर इथे बुध शिकवताना असं शिकवलं होतं तुम्ही, दशमात बुध चांगला नाही आणि तो सिंह राशीचा चांगला आहे आहे, आणि आपण चांगला आहे. ओके, पण हा, एकटा चांगला नाही, सॉरी, एकटा, एकटा हा, चांगला बुध नाही. एकटा चांगला, एकटा सूर्य चांगला. एकटा चांगला नाही, बुध एकटा चांगला नाही. बुध हा. काय करतो, एकटा असल्याच्या नंतर आपल्या मनाला वाटेल तसे निर्णय घेतो आणि काही हो. काळापर्यंत त्या निर्णयांमध्ये तो सक्सेस होतो. नंतर त्याचे निर्णय वाहवत जातात. आणि सर सिंह राशीत असल्यामुळे सिंह राशी आपण वंशाची बघतो, म्हणजे वडिलांचं आपल्या मुलाचं जरा जास्तच मोठेपणा सांगणं हा, असं बुधाकडून होऊ शकतं, हा, असं मला करेक्ट आहे. वाटतं. ते ते झालेलंच आहे. तेच तर झालं ना. ओके. आता तिघांनी मिळून आपलाच ढोल रोज वाजवायचा, रोज वाजवायचा, शत्रू तयार होणारच ना. माझं म्हणणं ओके. प्रत्येकाला असं असतं, की बाबा तुम्ही सोन्याचं बिस्किट खा रोज. आणि तुम्ही सिंह रोज, राशीतला बुध खास करून खूप मोठेपणा करतो, असं मी पाहिलं. हो, म्हणजे 2-3 अगदी तो पत्रिकेत. धमाल. कसं असतं ना, की सिंह राशी ही राजाची आहे. त्याला असं हा. वाटतं ना, अरे, मी जर तो नाही एवढंच एवढं दाखवणार करून आणि सांगतो. मी हा. जर नाही सांगणार, तर मग दुसरा हा. कोण सांगणार? शनी सांगणार का हा. मोठेपणा? नाही, असं आहे. बुधच सांगणार. हां. बुध आणि आणि मंगळ. बुधाची सवयच आहे. बुध गप्प राहू शकत नाही. बुध सांगतो. पण आता त्या बुधाचा त्याला तिथे काय फायदा झालाय तेही लक्षात घ्या साहेब. बुधाचा फायदा त्याला औषधांचं मार्केटिंग करण्याकरता झाला आणि त्याच्यामध्ये हा माणूस म्हणजे इन्सेंटिव्ह वगैरे जे काही असतात ना, इ त्यांना जे काही मिळत असेल, पैशाच्या स्वरूपात, अन्य कुठल्या स्वरूपात काही जे काही त्यांना मिळत असेल, पगाराच्या व्यतिरिक्त मिळणारे जे काही फायदे आहेत, ते ह्या माणसाने प्रचंड घेतले. खूप घेतले. हाही त्याला एक फायदा झाला. आता काय मिळतं त्याच्यामध्ये मला माहिती नाही आणि आपण ते कधी विचारत नाही तसलं. पण त्याने स्वतः कबूल केलं, की मार्केटिंगमध्ये अव्वल नंबर माणूस आहे. मार्केटिंगमध्ये हा माणूस अव्वल नंबर आहे. कारण दशमात बुध आहे. बुधाला चांगलं जमतं मार्केटिंग. मार्केटिंग कोणाला जमत नाही. मार्केटिंग शनीला जमत नाही. मार्केटिंग मंगळाला जमत नाही. मंगळ म्हणेल घ्यायचं तर घे. मी तुला 10 वस्तू काढून दाखवणार नाही. तो त्या वस्तूची महत्ता सांगत राहणार नाही. तो म्हणेल, "अरे मी विकतोय ना, और क्या चाहिए?" असं आहे. शनीला तर ह्यातल्या काही गोष्टी त्याच्यात जमत नाहीत. त्याला असं तो मोठ्या प्रमाणावरती बिझनेस करण्याचा प्रयत्न करेल. पण मार्केटिंग करणं त्याच्यामध्ये तो थोडासा कमकुवत होतो, कमजोर होतो. पण बुध तसा नाहीये. हे जग जे चाललंय ना, आजचं पूर्णपणे आज तुम्ही आम्ही हे जे बोलतोय, एवढ्या डिस्टन्समध्ये हे जे शिकतोय, सगळं काही हे करतोय किंवा तुम्ही मला जे काही फी पाठवली किंवा आणखीन ज्या सगळ्या गोष्टी केल्या, ह्या मंगळ आणि बुध ह्या 2 ग्रहांची मेहरबानी आहे. ह्या 2 ग्रहांची मंगळाकडे टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीला योग्य स्वरूप देण्याची क्षमता बुधामध्ये आहे. त्याला कसं डिझाइन करायचं हे बुधाकडे आहे. त्याच्यामुळे तिथे हे चाललेलं आहे आणि बुध आजच्या तारखेला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक बाबतीत महत्त्वाचा घटक आहे. बुधाशिवाय व्यवसाय चालणार नाही. जर बुध नसेल, तर तुम्ही कितीही चांगलं प्रॉडक्ट बनवा, तुमचं प्रॉडक्ट विकत कोण घेणार? तुम्ही किती स्किलफुल असाल, तरी सुद्धा जर बुधाने तुमचं मार्केटिंग केलं नाही, तर ते कसं विकलं जाईल? ह्या माणसाच्या पत्रिकेमध्ये बुध जो आहे, तो सिंह राशीतला आहे. चांगला आहे. अतिशय चांगल्या-चांगल्या डॉक्टरांशी आता त्याने संपर्क करून तिथे त्याचे चांगले संबंध प्रस्थापित केलेत. याला म्हणजे असं नाही, की हा तिथे गेलाय आणि तिथे वाट बघत बसलाय. मग ह्याला डॉक्टर कधी आतमध्ये बोलवेल. नाही. हा गेल्याच्या नंतर त्याला एंटरटेन केलं जातं. कारण बुध हा व्यावहारिक पण ग्रह आहे. हा नुसताच गोड बोलत नाही. बुध व्यावहारिक पण तितकाच आहे. बुध समोरच्याला दाखवेल, की तू ही जर माझी वस्तू घेतलीस, तर तुझा हा एक नाही, मी तुझे 2-2 फायदे करून देईन. हे आमिष पण हा दाखवतोय. हां, आता हे तुम्ही जातकासमोर नाही बोललात, त्याला नाराज नाही केलं तरी हरकत नाही. पण हे आपल्याला निश्चित कळलं पाहिजे, की बुध काय करतोय. तो दशमातला बुध आहे.
पण तो स्वतःसाठी करतोय का? तो कंपनीसाठी करतोय. कंपनी त्याला त्याचं इन्सेंटिव्ह देते, त्याचं जे काय त्याचं इनाम जे काय आहे ते त्याला देते. असं आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला ग्रह जो आहे तो बघता आला पाहिजे. शिक्षणामध्ये कसा अडथळा येतो हे पाहता आलं पाहिजे. आता ह्या पत्रिकेमध्ये जर समजा आपण विचार केला, की ह्या माणसाला डॉक्टर व्हायचं असतं तर ह्याला काय करायला पाहिजे होतं? सगळ्यांचे प्रश्न घेणार आहे. काही काळजी करू नका. कोणी हात खाली करू नका. ह्या माणसाला जर डॉक्टर व्हायचं असतं तर ह्याने काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदा याला डॉक्टर होण्यासाठी याने जो मार्ग निवडायला हवा होता तोच याने निवडला नाही. याला MBBS ला ऍडमिशन घ्यायचं होतं. करेक्ट आहे. याला MBBS ला ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यात ह्याची पत्रिका मी जसं तुम्हाला सांगितलं, की ह्याची पत्रिका सर्जनची आहे. आता ज्या पद्धतीचं कॉम्पिटिशन आहे ना, काही वर्षांपूर्वी सुद्धा कॉम्पिटिशन होतं, पण त्याच्यामध्ये काही चान्सेस सुद्धा होते. जर या मुलाने तिथे 12वीच्या नंतर जे काही कमी पर्सेंटेज वगैरे मिळाले, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं 1 वर्ष जे काही ते खर्च करून, कॉलेज वगैरे हे करून ते त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा काही चुकीच्याच गोष्टी केल्या असतील, त्यांनी विधायक काहीच गोष्टी केल्या नसतील. ते 1 वर्ष जे काय आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला चांगलं इम्प्रूव्ह केलं पाहिजे होतं. हा माझ्या मते झाला नाही. पण ह्याच्यामध्ये असा योग तुम्हाला तिथं दिसून येतो, की लग्नेश मंगळ जो आहे तो सूर्याच्या सोबत आहे. म्हणजे तिथे तो सर्जन म्हणून चांगला प्रस्थापित झाला असता. अधिक लक्षात घ्या, की याची धनु राशी आहे. म्हणजे याला विद्याभ्यास देखील चांगला जमला असता. बरोबर आहे. आणि त्यानंतर तिथे धनु राशीचा जी कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये भाग्यात येणारी राशी आहे, त्या राशीचा स्वामी हा गुरु जो आहे हा मकर राशी आहे. मकर राशीमध्ये शनीच्या राशीत आहे. बरोबर आहे. त्यातही याचा लग्नेश आणि चंद्र म्हणजे भाग्येश चंद्र जो आहे तो शनीच्या दृष्टीत आहे आणि लग्नेश जो आहे तो सुद्धा तिथे मंगळ हा सुद्धा शनीच्या दृष्टीत आहे आणि दशमेश सूर्य जो आहे तो सुद्धा तिथं शनीच्या दृष्टीत आहे. याने ऑर्थोपॅडिक डॉक्टर व्हायला काहीच हरकत नव्हती. योग्य मार्गदर्शन योग्य वेळेला मिळणं याच्याकरता गरजेचं असतं. आणि जेव्हा मी त्यालाकडे हा विचार बोललो, म्हटलं तू ऑर्थोपेडिकला जाण्याची इच्छा तुझी होती का? किंवा तुला हो म्हणतो, मग मी शक्यतो त्याच फील्डला गेलो असतो. म्हणजे तो काही जनरल फिजिशियन सर्जन झाला नसता MBBS. तो पुढे शिकलाच असता. पण माणसाचे 12 वाजतात कुठे? तर पहिले स्वभावामुळे. त्यानंतर इतर लोक त्याला कुठं ना कुठेतरी गुंतवून ठेवतात. माझ्या गुंतवून ठेवणं ह्या गोष्टीचा व्यवस्थित परामर्श घ्या, की गुंतवून ठेवणं म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दिशाभूलच करून टाकणे. डॉक्टरीचं शिक्षण घेण्याच्या क्षमतेचा मनुष्य ज्या वेळेला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होऊन काम करतो, त्यावेळेला तिथे तो किती त्याची क्षमता, त्याचं स्किल किती दाबलं गेलंय ह्याचा पण विचार करा थोडा. बरोबर आहे. ऑर्थोपेडिक सर्जन तर तो 100% झाला असता. ऑर्थोपेडिक सर्जन नाही झाला असता तर तो फिजिशियन, ते काय म्हणतात, फिजिओथेरपिस्ट तर झालाच असता. फक्त गायडन्स पाहिजे सर. हल्ली हाडांचे आवाज काढून नाही का लोकांना एकदम रिलॅक्स करतात. कायरोप्रॅक्टिस 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 नाही का ते लोक करतात. त्या पद्धतीचं शिक्षण पण ह्याला व्यवस्थित घेता आलं असतं. कारण मंगळ हा या दबाव तंत्राचा कारक ग्रह आहे. जसं मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, मंगळ ह्या दबाव तंत्राचा कारक ग्रह आहे. तो अशा पद्धतीने स्वतःला एस्टॅब्लिश करू शकला असता. पण कसं होतं ना,
की ज्या वेळेला माणसाला मार्गदर्शन मिळत नाही त्यावेळेला मग तो जो मार्ग समोर दिसतो त्याने तो चालायला लागतो. त्याला माहिती नसतं की हा लॉंग कट आहे, शॉर्टकट आहे, की आपण पुन्हा रस्ता चुकलोय. खरी ज्योतिषाची गरज याच्याच करता आहे. 2-2, 3-3 तास जातकाशी गप्पा करणे ही ज्योतिषाची कला नाही आणि ती जातकाची गरजही नाही. त्याला सर, अजून मुद्द्याचं पण आहे सांगणं. ना, एफएमसी म्हणून पूर्वी असायचं बघा. एफएमसी म्हणजे मिलिटरीतले डॉक्टर होण्यासाठी आहे ना, एक वेगळी एक्झाम असायची एफएमसीची 12वी नंतर. म्हणजे नंतर ती टेस्ट पास झाल्यावरती मिलिटरी मेडिकल हॉस्पिटल मधनच MBBS म्हणजे त्यांचं मेडिकल एज्युकेशन घेऊन तिथेच आपल्याला सर्व्हिसला मिलिटरीमध्ये लावून करेक्ट आहे घ्यायचे. मॅडम. पण त्याच्याकरता तिथे 12वीला सूर्यमंगळमुळं 12वीला ज्या पण लोकांना तिथे 12वीलाच मुळात चांगले पर्सेंटेज कमी पर्सेंटेज पडले. पाहिजेत ना, पहिला तुम्हाला डिफेन्स सर्व्हिस मध्येच तिथे रुजू करतील. जर तुम्हाला अतिशय चांगले टक्केवारी असेल तर तुमच्या कन्सेंटनेच म्हणा, तिथेच तुम्हाला पहिलं रुजू करतील. त्याच्यानंतर रेल्वेची अरेंजमेंट होती, नाही का? पण हे सगळं भाग्य जे आहे ना, ते भाग्य विस्कळीत होण्याचं कारण काय आहे? शिक्षण. माणूस जे शिक्षण घेण्याचं ठरवतो ते शिक्षण घेतो का? आणि जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून तो उदरनिर्वाह करतो का? तर बरोबर नस सांगितली तुम्ही एकदम. षडरिपू म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये ही अडकलेली पत्रिका आणि अहंकार आणि ह्याच्या म्हणजे शनी केतूचा इतका मोठा रोल आहे ना. शनी केतू म्हणजे त्या या ह्याच्या दृष्टीत शनी भाग्यावरती दृष्टी. शनी ग्रहाकडे आपण ज्या वेळेला फक्त पीडादायी ग्रह म्हणून पाहतो ना, तेव्हा आपण पत्रिका वाचन चुकतो. पीडादायी ग्रह नाहीये तो. कर्माचं फळ देणारा ग्रह आहे. जे केलंय ते तुम्हाला तो उजागर करून देणार आहे. असं आहे. बर, राणे मॅडम बोला. हा सर, माझा असा प्रश्न होता, म्हणजे आता एक मध्ये सर होते त्यांनी बोलले त्याच्यामध्ये की शनी हा पराक्रमेश आहे या पत्रिकेचा. तो केतुयुक्त झाल्यामुळे त्याच्या पराक्रमामध्ये थोडासा म्हणजे कमतरता झाली का, हा एक प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न असा होता सर की आता ह्याच्यामध्ये गुरु, बुध आणि मंगळ हे वक्री असल्याच्याच काही त्याच्यामध्ये काय फळ आले का त्याची, हा एक माझा प्रश्न होता. आणि सूर्य आणि मंगळ हा जलतत्वाच्या तिन्ही प्रश्न एकदम विचारू नका, मी काही ते लिहून ठेवत बर नाही. एक एक बरोबर प्रश्न ठीक विचारा. आहे. हा. हा, बर. बरं, गुरु हा म्हणजे पराक्रमेश शनी हा केतुयुक्त असल्यामुळे पराक्रमामध्ये कमतरता आली का ह्याच्या, म्हणजे थोडस. बरं, असं आहे मॅडम की पराक्रम करणारा ग्रह, ज्याला आपण पराक्रम म्हणतो, तो पराक्रम करणारा ग्रह मंगळ स्वतः ह्याचा लग्नेश आहे. बरोबर आहे. त्यानंतर पराक्रमामध्ये गुरु सारखा ग्रह आलेला आहे. गुरु हा पराक्रमाचा कारक नाहीये. हो. गुरु भाग्याचा कारक आहे, गुरु विद्वत्तेचा कारक आहे, गुरु सुखाचा कारक आहे, हो. गुरु सन्मानाचा कारक आहे. बरोबर आहे. त्यामुळे गुरुला लग्नस्थान, धनस्थान, भाग्यस्थान, पंचमस्थान ह्या स्थानांची गुरुला तिथे आवड आहे. अगदी अष्टमात असेल तरी सुद्धा गुरु तिथे तुम्हाला चांगल्यापैकी उतार वयामध्ये सुख म्हणा, सगळ्या गोष्टी तो तुम्हाला तिथे देईल. म्हणजे तुम्हाला फ्युचर इन्व्हेस्टमेंटचं इतकं ज्ञान देईल की तुम्हाला नंतर इकडची काडी तिकडे करायला नको. वयाच्या 50 नंतर इतकं चांगलं ज्ञान देईल. पण इतर ग्रहांची सुद्धा तिथे साथ सोबत पाहिजे. नाही तर इथे सूर्य, मंगळ आणि गुरु समसप्तकात आहेत. त्याच्यामध्ये गुरु आणि मंगळ जर समसप्तकात आले की मग तिथे आर्थिक गोष्टींमध्ये माणसाला त्रास हा होतोच. ओके. त्यानंतर इथे पराक्रमेश शनी केतुयुक्त आहे, तर शनी हा पराक्रमाचा कारक नाही. शनी पराक्रमेश जरी असला तरी तो त्याचा कारक नाही. तिथे येणारी मकर राशी ही काय दर्शवते? पराक्रम स्थान कशाचं आहे? आता इथे आपण पराक्रम स्थानाला काय महत्व दिलं पाहिजे भावंडांच्या बाबतीमध्ये? बरं ठीक आहे, आपण भावंडांच्या बाबतीमध्ये जर महत्व दिलं तर हा एकुलता एक मुलगा आहे. कारण त्याचं असं आहे की एक तर वृश्चिक लग्न आहे
आणि त्याच्यानंतर पराक्रमेश जो भावंडांच्या स्थानाचा जो स्वामी आहे शनी, तो मंगळाच्या दृष्टीत आहे आणि शनीची पण मंगळावरती दृष्टी आहे, त्याच्यामुळे त्याला भावंड नाही. दुसरं कारण असं आहे की मंगळ हा पराक्रमाला जेव्हा पाहतो त्यावेळेला तिथे स्त्री भावंड याला होऊ शकलं असतं, परंतु तेही नाहीये. आई वडिलांचे काही विचार असतील. त्यानंतर तिथे मंगळ जेव्हा पराक्रमाला पाहतो त्यावेळेला पुरुष भावंड असत नाही, जे भाऊ नसतो, किंवा असेल तर त्याची तितकी प्रगती होत नाही किंवा त्याच्याबद्दलच्या समस्या उपस्थित होतात. हाही एक भाग आहे. मग आता तिथे आपल्याला विचार केला पाहिजे की शनी जेव्हा केतुयुक्त आहे, तर शनी केतुयुक्त असल्यानंतर तो पराक्रमेश म्हणून तिथे फार मोठी भूमिका बजावत नाही, कारण तो पराक्रमाचा नाही, तो दशमाचा कारक आहे. शनी कर्माचा कारक आहे, शनी दशमाचा कारक आहे आणि तो व्यय स्थानामध्ये केतुयुक्त आणि मंगळासारख्या ग्रहाच्या दृष्टीत. म्हणजे या सगळ्या ग्रहांना एकमेकांशी किती फाईट करायला लागते. तुम्ही गुरुचंद्राला जर बाजूलाच ठेवलं तर शनी केतू याच्यामध्ये आहे का? मंगळ जेव्हा केतूच्या मुखात पाहतो तो केतूचं काही बिघडवतो का? काही नाही, तो स्वतःच तिथे कमकुवत होतो. आलं लक्षात? हा एक भाग लक्षात घ्या. त्यानंतर जेव्हा शनी केतूच्या सोबत आला तर केतूला त्याच्यामध्ये काही कमतरता तयार होते का? काहीच नाही. शनीची ताकद क्षीण होते, बरोबर आहे. आणि त्यानंतर मंगळ शनीला जेव्हा पाहतोय त्यावेळेला तिथे शनी ग्रह जो आहे तो आणि शनी ग्रह मंगळाला 10व्या दृष्टीने पाहिल्याच्या नंतर तिथे दोघं एकमेकाला मुक्का लात चालूच आहे. एक जण मुक्का मारतोय, दुसरा जण लाथ मारतोय. अशा पद्धतीने त्याचं भाग्य याच्यात चिरडलं गेलं, त्याचं करिअर याच्यात चिरडलं गेलं, त्याचं शिक्षण याच्यात चिरडलं गेलं. मी ही पत्रिका याच्याकरता मांडली की शिक्षणामध्ये कसे कसे अडथळे येतात आणि त्यानंतर जातकाला एखादा एक टार्गेट असतं ना माणसाचं प्रोफेशनल लाईफमध्ये, की मला हे अचीव्ह करायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला वकील व्हायचं आहे, मला अमुक व्हायचं आहे, मला तमुक व्हायचं आहे. प्रत्येक जण असे खुशाल चेंडू असतात का? जिथे जाऊ तिथे आपण काहीतरी करून दाखवू किंवा आपण जिथे जाऊ तिथे मग बघू कुछ ना कुछ तो अच्छा हो ही जाएगा, अशा पद्धतीचे नसतात. अनेक लोक टार्गेट ओरिएंटेड असतात. हा टार्गेट ओरिएंटेड आहे आणि त्याचं टार्गेट पूर्ण झालं नाही. हा एक भाग आहे. आणखीन तुमचा काय प्रश्न होता मॅडम? माझा असा प्रश्न होता की म्हणजे असा गुरु आहे आणि मंगळ आणि बुध हे वक्री असल्यामुळे काही प्रॉब्लेम झाला का असं? गुरु मंगळ वक्री असल्यामुळे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम झालेला नाही का तेही सांगतो. लक्षात घ्या. असं आहे की जेव्हा एखादा ग्रह वक्री असतो तेव्हा तो फलादेशामध्ये कुठल्याही तऱ्हेची कमतरता आणत नाही, हा पहिला नियम आहे. आणि जेव्हा एखादा ग्रह वक्री असतो तेव्हा तो पृथ्वीच्या जवळ असतो. बघा एक साधं तुम्हाला सांगतो, विवाह होणं, संतती होणं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. मग ज्या वेळेला एखादा ग्रह एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये वक्री होऊन पुन्हा एखाद्या चांगल्या स्थानामध्ये, त्याला फेवरेबल असणाऱ्या चांगल्या स्थानामध्ये आणि त्याला फेवरेबल असणाऱ्या ग्रहामध्ये येतो, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये गुरुसारखा ग्रह जेव्हा वक्री होऊन मागे येतो त्यावेळेला त्याला त्याचे परत बेनिफिट्स मिळायला सुरुवात होते. अशा काही पत्रिका पाहिलेल्या आहेत, अनेक पत्रिका पाहिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये एका जातकाच्या पत्रिकेमध्ये गुरु लाभातून वक्री होऊन दशमामध्ये आल्याच्या नंतर गुरु लाभातून वक्री होऊन दशमामध्ये पुन्हा आल्याच्या नंतर तिथल्या ग्रहांना त्याने चांगल्यापैकी बेनिफिट्स मिळवून दिले.
त्याची जी कामं अडली होती हम्म. ती कामं त्याची मार्गी लागली. म्हणजे चांगलं झालं की नाही? जे हो. प्रोजेक्ट अडले होते ते त्याची मार्गी लागली कामं. म्हणजे ग्रहाने काम बिघडवलं का? नाही. नाही. ग्रहाने काम करून दिलं. तो वक्री आहे म्हणून त्याने काम बिघडवलं का? तर नाही. हाही एक भाग लक्षात घ्या. म्हणून तिथे वक्री असलेला ग्रह चुकीचंच करतो असं नाही. वक्री असलेला ग्रह चुकीचं करतो असं नाही. आपल्याकडे कसं आहे ना, की बिल फाडण्याची सवय आहे. बिल. हम्म. पहिलं बिल शनीवरती फाडा, दुसरं बिल राहूवरती फाडा, तिसरं बिल केतूवरती फाडा. त्याच्यानंतर मग आणखीन कोण आहे? तर मंगळ वक्री आहे, अमुक ग्रह वक्री आहे, तमुक ग्रह वक्री आहे, ह्याच्यावरती एक बिल फाडा. त्याच्यानंतर मग काय 7.5 दुसरं बिल फाडा. त्याच्यानंतर मग काय महादशा. ते तर आहेच. बिन बुलाया मेहमान. मान न मान मैतरा मेहमान अशी गत आहे ती एक. त्याच्यावर तर सांगूनच टाकतो त्याला. काय नाही जमलं ना ज्योतिषाला का त्याला सांगूनच टाकतो. महादशा तुम्हाला ही चालू आहे. अरे बाबा, ती 15-17 वर्षाची महादशेमध्ये तो काय घरात काय घोंगडीखाली लपून बसेल का? काय करणार नाही. बाकीचं गोचर काय काम करणार नाही. बाकीचे ग्रह करणार काय मग? हम्म. काहीही फक्त सांगून टाकायचं त्याला. कारण वेळ मारून न्यायची, उत्तर शोधण्याचा प्रयत्न नाही करायचा. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की नियम नाही, पत्रिका लॉजिकली सुटते. तुम्हाला ज्या चॅनलवरती मी व्हिडिओ पाठवायचो आधी, तर त्या चॅनलमध्ये मी लिहिलं होतं, अभय ॲस्ट्रो अनालायझर, ॲस्ट्रो प्लस लॉजिकली परफेक्ट. हम्म. लॉजिकली जर आपण परफेक्ट असू, बघा, जीवनातली गणितं जी आहेत ना, ही लॉजिकने सॉल्व्ह होतात. जीवनातली गणितं ही 1+1=2 करून नाही सॉल्व्ह होत. हे जीवनाचं गणित आहे. एखाद्याच्या पत्रिकेमध्ये दशमातला बुध त्याला जर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बनवेल, तर दुसऱ्या पत्रिकेमध्ये दशमातला बुध त्याला व्याख्याता नाही बनवू शकत. तेही त्याचं दशमस्थानच आहे ना. हम्म. त्याला व्याख्याता बनवू शकतो, नाही का? बरोबर. माणसा गणिक, जातका गणिक, ग्रह आपल्याशी वेगळं बोलतो ते ऐकायला शिकलं पाहिजे. आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. कृपया कुणीही नियमांमध्ये अडकून राहू नका. हा नियम आहे, तो नियम आहे. तुझ्या पत्रिकेत गुरु चंद्राची युती आहे, मग तू कफल्लक कसा? असा प्रश्न आपण जातकाला विचारण्यापेक्षा आपणच शोधलं पाहिजे की समोर तर पर्सनॅलिटी आहे आपल्या. पर्सनॅलिटी तर समोर आहे आपल्या. की आहेत नाही आहेत बाबा त्याच्याकडे पैसे, भविष्यात येतील का त्याचा विचार करा. आतापर्यंत का नाही आले याचाही विचार करा. त्याचा भूतकाळही जाणून घ्या ग्रहांच्या माध्यमातून, की नेमकं कुठे काम अडत होतं. तर तुम्हाला पत्रिका व्यवस्थित वाचता येईल. आपलाच नियम जर आपण तिथे घोटत राहिलो तर नाही चालेल. त्याने होईल काय? पत्रिका सुटणार नाही, हम्म. मूळ ज्योतिष कळणार नाही. ही खूप वेगळ्या प्रकारची विद्या आहे. तुम्ही तीच पद्धत शिकावी ह्याच्याच करता या क्लासचं प्रयोजन आहे, लॉजिकली. बरं, आणखीन तुमचा तिसरा प्रश्न काय मॅडम? बोला, कळलं तुम्हाला हे? हो हो, समजलं सर. हो. दुसरा प्रश्न असा की आता ही सूर्य मंगळाची युती आहे. म्हणजे एक माझं जस्ट आहे की ती जलतत्वाच्या राशीमध्ये आहे समजा. तर म्हणून थोडासा हा आला का त्याच्यामध्ये, म्हणजे थोडस कमी, म्हणजे त्याला असं वाटलं नाही की पुढे असं एन्थुझियाझम वाटलं नाही पुढे जायचं, असं करून भारताच्या प्रगती करावी म्हणून असा प्रयत्न करावा असा नाही वाटला का त्याला? बरं. कारण गुरु सुद्धा तृतीयामध्ये पराक्रमा स्थानामध्ये असल्यामुळे थोडस म्हणजे कम्फर्ट कडे जाण्याची कधी कधी माणसांची प्रवृत्ती आपल्याला दिसते, म्हणून हा प्रश्न माझा होता. बरं. असं आहे मॅडम की हे दोन्ही जे ग्रह आहेत ना, हा हे झेस्टफुलच ग्रह आहेत. हा दोन्ही ग्रह, सूर्य आणि मंगळ, त्यात लग्न सुद्धा तसंच आहे.
त्यात लग्न जे आहे ते लग्न सुद्धा तसंच आहे. हम्म, त्यात त्याची जी राशी आहे ना ती हम्म, सुद्धा तशीच आहे आणि ती हो. आशावादी सुद्धा आहे. हम्म, धनुराशी ही काय त्याच्यामध्ये वर्णन असतं, अम, ब्रह्मतत्वाची राशी आहे वगैरे 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 आहे. ओके, ब्रह्मतत्वाची सगळी राशी आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ह्या राशीचं एक मूळ तत्व असं आहे, मूळ नक्षत्रांनी सुरुवात होणाऱ्या ह्या राशीचं मूळ तत्व असं आहे की ती खूप आशावादी आहे. म्हणजे 99% निघून गेले असतील आणि 1% जरी चान्स उरला असेल ना, तरी सुद्धा ही राशी तो घ्यायला तयार असते. हम्म, आणि स्वतःच्या रिस्कवरती स्वतःच्या रिस्कवरती दुसऱ्याला दिलासा देणारी ही राशी आहे आणि हे नक्षत्र आहे, मूळ नक्षत्र. म्हणजे स्वतः मुळं पकडून अशी जमिनीमध्ये घट्ट उभं राहील आणि दुसऱ्याच्या पाठीशी पण उभं राहील. हम्म. म्हणे लढ तुम्ही आहे सोबत. म्हणजे इथे एन्थुझियाझमची कुठे कमतरता वाटते का तुम्हाला? हा म्हणजे फक्त म्हणजे त्याची जी कारण लग्न सांगतो राशी जी तुम्हाला, आहे, हा नाही कारण लग्न राशीवरून सांगतो. त्याचा स्वभाव पकडायचा किंवा म्हणजे असं असं मला विचारायचं येस, होतं. करेक्ट. हा. लग्न राशीवरूनच तुम्हाला त्याचा स्वभाव पहिला पकडायचा आहे की लग्न हम्म, कोणतं आहे. हम्म, बघा आता तुम्ही थोडी थोडी नस पकडायला लागलेला आहात. हम्म, हा. लग्न राशीवरूनच तुम्हाला त्याच्यामध्ये पकडायचं आहे की ह्याचा स्वभाव कसा असेल. मंगळाचं लग्न आहे, वृश्चिक लग्न आहे, माणूस धाडसी आहे, माणूस केपेबल आहे, माणूस क्षमताधिष्ठित आहे, माणूस लढा देऊ शकतो, लढाई करू शकतो, कॉम्पिटिटिव्ह स्वभावाचा आहे, सगळं आहे. त्यातही त्याचा लग्नेश जर सूर्याच्या सोबत आहे, हम्म, धाडसीपणासोबत अहमपणा पण आहे. हम्म, मग चांगली गोष्ट कुठली आहे, वाईट गोष्ट कुठली आहे? विद्वत्तेचा स्वभाव आहे, विद्याभ्यासाचा स्वभाव आहे, पण मला सगळं माहितीये, तू मला काही शिकवू नको, हम्म, हे पण दुसऱ्याला बोलण्याचा स्वभाव आहे, तोही धनुराशीचाच आहे. हम्म, म्हणजे सगळेच चांगले गुणधर्म धनुराशीत आहेत असंच नाही. हम्म. तू मला काही शिकवू नकोस, हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील धनुराशीकडे एखाद्या वेळेला. पण दुसऱ्याकडून शिकून घेण्याची क्षमता जी आहे ना, ती सुद्धा हम्म, ती शनीकडे आहे. हम्म, दुसऱ्याकडून शिकून घेण्याची म्हणजे मास्तर जेव्हा शिकवतोय तर त्यावेळेला आपणच मास्तरला शिकवायला लागलं ना, मग तिथे हम्म, गडबड होऊन जाते. मग तो हम्म, मास्तर आपलं दुकान बंद करतो. तो म्हणतो, अरे ठीक आहे यार, तुला सगळं येतं ना, ग्रेट ग्रेट म्हणतो. काही पुढे शिकवतच नाही तो. हम्म. बसताना नेहमी कोरी पाठी होऊनच बसलं ना, भरपूर काही पदरात पडतं. असं आहे. मग तिथे याच्याकडे हा गुणधर्म नाहीये. ह्या गुणधर्माची कमतरता आहे. का? कारण शनी ग्रह जो आहे, शनी ग्रह जो आहे तो व्ययस्थानामध्ये, तुळ राशीमध्ये केतुयुक्त, पण शनी सगळ्यात शेवटी आपल्या कामाला सुरुवात करतो. पहिली 10-12 वर्ष काही केलं का त्याने? 16-17 वर्ष काही केलं का त्याने शनीने? काही नाही केलं. कुछ नाही. करो. काय तुम्हाला ढिंडोरा वाजवायचा आहे, ढोल पिटायचा आहे, काय करायचं ते करा. फटाके वाजवा, बॉम्ब फोडा, काय करायचं ते करा. पाहिजे ते करा. सगळं करायला दिलं. पण शनीच्या हातामध्ये ज्या वेळेला सत्ता आली, त्याचा जेव्हा टाइम आला, त्यावेळेला एका क्षणात पहिली बिल्डिंग बांधायला दिली, बांध. विदाऊट परमिशन तुला काय पाहिजे ते कर, बांध. 15 माळ्याची बांध, 30 माळ्याची बांध, 60 माळ्याची बांध, 100 माळ्याची बिल्डिंग बांध. पहिला नोटीस पाठवली नाही, पहिला काही सांगितलं नाही. आणि जेव्हा बिल्डिंग तयार झाली, उद्याला पोझिशन मिळणार, तिथे आणून अशी नोटीस लावून टाकली. मग मग विचार करा, मग त्या बिल्डिंगचा खंडर व्हायला वेळ लागतो का? तसंच याचं झालं. हम्म, आलं लक्षात? मग हम्म, त्यात शनीने काय केलेलं आहे की चंद्रावरती दृष्टी ठेवली आहे. हम्म, चंद्रावरती जेव्हा शनी दृष्टी ठेवतो ना, तेव्हा माणसाने स्वतःला सावरायचं असतं. भावनेमध्ये वाहून जाऊ द्यायचं नसतं. जेव्हा माणूस भावनिक दृष्टिकोनातून वाहवत जातो, तेव्हा ते शनीला आवडत नाही. शनीच्या माणसाने भावनिक व्हायचं नसतं. भावना नसतात का? भावना असतात ना. इमोशन्स कुणाला नाहीयेत. माणसाचं शरीर आहे, माणसाचं मन आहे, प्रत्येकाला आहेत. पण त्यांना नियंत्रित करायला शिकलं पाहिजे. हे त्या ग्रहाचं कार्य आहे. हम्म.
बरं. ही आता शनीची दृष्टी लग्नावरती असल्याच्या नंतर माणसाचा स्वभाव कसा असतो किंवा लग्नी शनी असल्याच्या नंतर माणसाचा स्वभाव कसा असतो. एका मुलाला त्याच्या बापाने अचानकपणे सरप्राईज द्यावा म्हणून एक फोन आणून दिला, स्मार्टफोन. बरोबर आहे. हम्म. जो आधी तो जुना फोन वापरत होता त्याने अचानकपणे सरप्राईज व्हावा म्हणून त्याला आणून दिला. त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती काय रिॲक्शन येईल हे बघण्यासाठी घरातली मंडळी उत्सुक होती. हम्म. पण त्याने फक्त त्या स्मार्टफोनचं एकदम हसून स्वागत केलं. अरे वा, छान. म्हणजे काय तू काय मला काय आकाशातून चंद्रमा वगैरे तोडून आणून दिला अशातला काही त्याच्या चेहऱ्यावरती भाव आलाच नाही. हम्म. बापाला विचारायला लागला, अरे काय तुला आवडला ना बाबा फोन? हो आवडला, छान आहे. कारण लग्नावरती शनीची दृष्टी आहे. भावनांना हम्म. नियंत्रित करणं शनी शिकवतो जसं हम्म. जसं वय वाढत जातं. आता तो शिकलेला आहे, त्या 40शीत तो शिकलेला आहे हा मुलगा, हा मनुष्य. हम्म. इथे ग्रह वाचायचे असतात. तो जर मंगळ असेल तर तुम्ही द्या मंगळाला आणून असा सरप्राईज, एकदम खुश होऊन मिठी मिठी मारेल. हम्म. बुध पण तसंच करेल. 4 वेळा चांगला चांगला आहे, नाही विचारलं तरी सांगेल, अरे मस्त आहे, क्या मजा आ गया. शनी नाही सांगत. केतू पण नाही सांगणार. हा ठीक आहे, ओके, हाय, छान आहे ना, काय वाईट आहे त्याच्यामध्ये. ही जी काही माणसाची वृत्ती असते, प्रवृत्ती असते, ती ग्रहच तयार करतात. आता ती आपल्याला ना, हे ग्रह सगळे आपल्या बाजूला फिरतच असतात. आपल्या घरामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये सगळीकडे फिरत असतात. फक्त आपल्याला वाचायचे आहेत ते. मग हम्म. तुम्ही ज्योतिष उत्तम रीतीने शिकाल. कुठल्याही तऱ्हेच्या लिखित नियमांना तुम्हाला त्याच्यामध्ये पाठ करण्याची गरज नाही. ज्योतिष कधी पाठ नसतं करायचं. पंचमात शनी असेल तर मग असं होतं आणि मग तसं होतं आणि मग हे झाल्याच्या नंतर ते होतं आणि मग ते झाल्याच्या नंतर हे होतं. हे पाठ नसतं करायचं. हम्म. हे अनुभवायचं असतं, हे शिकायचं असतं. अनुभवण्यासाठी आपल्याला इतरांच्या पत्रिका आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांच्याकडून तो अनुभव इकट्ठा करा, घ्या. तो आपल्या मस्तकामध्ये फिट करा आणि मग त्याच्यानंतर त्यांना सांगा की हा. मग जेव्हा तुम्ही 3 पत्रिका अशा बघाल तर 4थ्या पत्रिकेला तुम्ही स्वतः सांगाल की पंचमातला शनी असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अमुक अमुक समस्या आल्या का? तो मनुष्य म्हणतो हो, अशाच समस्या आल्या. मला सांगा, तुम्हाला किती धन्य वाटतं की अरे काहीतरी अभ्यास केलाय बरं का आपण, वाटतं का नाही? हम्म. अशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. ओके, ठीक आहे ओके मॅडम. ओके थँक्यू सर. येस, ओके. बेलसरे मॅडम बोला. तर मला शिक्षणाची पत्रिका घेतली म्हणून प्रश्न की जसं की आता जातक म्हणजे पालक येतात की मुलांना शिक्षण घ्यायचं समजा आता कोणत्या याचं म्हणजे कॉमर्स झालं किंवा सायन्स फॅकल्टी असं जे विचारतात आपल्याला की आमच्यासाठी कोणती चांगली फील्ड राहील शिक्षणासाठी पुढे की ते करिअर चांगलं करू शकतील, तर ते तशा दृष्टीने आपण काय बघू शकतो? बरंच काही बघू शकतो. बरंच काही बघू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्रहाकडे येणारं शिक्षण आपण बघू शकतो. तुम्ही पुढच्या वेळेला ज्या तुम्हाला शिक्षणाच्या शाखा माहिती आहेत. बेलसरे मॅडम कुठे गेल्या? हो आहे सर. हा, माईक चालू ठेवा. तुम्हाला ज्या शिक्षणाच्या शाखा माहिती आहेत त्या शाखांची यादी घेऊन या आणि त्याच्यामध्ये काय असतं हे फक्त मला सांगा. तुम्ही मला जेई सांगाल, एनईटी सांगाल, पीईटी सांगाल, सीईटी सांगाल, जेईटी सांगाल, काही सांगाल ना, त्याचं विश्लेषण फक्त द्या. मी तुम्हाला चटकन सांगेन की याच्यासाठी तुम्हाला कोणता ग्रह कार्यरत असायला हवा पत्रिकेमध्ये. ओके, ए टू झेड चालेल. अतज्ञ. फक्त तुम्हाला याच्यात काय असतं हे माहिती पाहिजे. त्यांचे शॉर्ट फॉर्म आणि आता जे काही तुम्हाला 1500 एक्झाम तयार झाल्या, 1760 एक्झाम तयार झाल्या, ते मला नाही माहिती. मला त्या एक्झाम मध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये कोणत्या बाबतीतलं काम चालू आहे, ते काम कोणत्या ग्रहाच्या अखत्यारीत येतं हे मला माहिती आहे. ओके सर. ठीक आहे. हो हो तुम्ही सर, चालेल. अतज्ञ सगळी यादी घेऊन या. पुढच्या लेक्चरला आपण त्याच्यावरती 100% चर्चा करणार. ओके सर, हा? चालेल. कारण आता तुमच्याकडे असेल तर आता सांगा मला.
नाही आता नाही आहे, पण मी म्हणजे मला काय वाटलं की आपण म्हणजे की ते सायन्स सीमित नाहीये ना, हा ते असं पण मॅडम की आहे. ते सीमित नाहीये. बरोबर. जसं तुम्ही मला विचारलं की बाबा बँकिंगची एक्झाम द्यायची आहे तर कोणता ग्रह पाहिजे आपण बुध बनू की म्हणजे ना, बँकिंगची एक्झाम द्यायची आहे तर तुमच्या पत्रिकेमध्ये कार्यरत असणारे ग्रह हे गुरु सारखे ग्रह पाहिजेत. म्हणजे गुरु सारखा ग्रह हा तिथं कार्यरत पाहिजे आणि त्यातही तुम्हाला त्याच्यामध्ये धनु राशी, मीन राशी ह्या ग्रहांचा सहभाग पाहिजे. अधिक तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला सूर्य आणि मंगळासारख्या ग्रहांची साथ पाहिजे, बुधाची नाही. ओके. बरोबर आहे. तुम्हाला साधा क्लेरिकल जॉब करायचा आहे किंवा तुम्हाला अकाउंटिंगचा जॉब करायचा आहे बँकेमध्ये, हम्म. तर तिथे तुम्हाला बुधाची आवश्यकता आहे. काय म्हणतात त्याला, अकाउंटंट. तर तिथे हो. बुधाची आवश्यकता आहे. शिक्षण गुरुचं घ्यायचं, काम बुधाचं करायचं. ओके ओके. चालेल. आलं लक्षात? हा. हो हो. त्यानंतर तुम्ही मला सांगा की काय अजून काय तुम्हाला एनडीए पास व्हायचं आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. हम्म. तिथं माणसाकडे मंगळच पाहिजे आणि मंगळासोबत सूर्याची आवश्यकता आहे. मंगळाच्या सोबत सूर्याची आवश्यकता आहे. तिथे पासआउट होण्याकरता ह्या 2 ग्रहांची मुख्य आवश्यकता आहे. अधिकतम त्याच्यामध्ये सरकारी नोकरी असल्या कारणाने माणसाकडे शनीचे गुणधर्म आणि शनीची साथ सोबत असणं गरजेचं आहे. हम्म. बघा, अजून तुम्हाला एखादं फील्ड आठवत असेल तर तुम्ही सांगा, मी चटकन सांगतो तुम्हाला. जसं की आता एमपीएससी युपीएससी सारखी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बरं, साठी युपीएससी ज्या वेळेला माणसाला क्लिअर करायची असते त्यावेळेला त्याला सूर्य, मंगळ आणि त्यानंतर मकर राशी आणि शनी. सूर्य, मंगळ, मकर राशी आणि शनी ह्या 4 लोकांची आवश्यकता आहे. आता तुम्ही सध्या जे आपले लोकप्रिय अधिकारी जे कार्यरत आहेत त्यांना तुम्ही पाहिलं असेल, मुंडे साहेब. हा, 100 साल जी आहे. मग त्यामध्ये जर आपण विचार केला तर त्यांचं मकर लग्न आहे. त्यांचा जर आपण विचार केला तर मकर लग्न आहे. मकर लग्न हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित कार्यरत होणारं शनीचं लग्न आहे. त्यांची मकर राशी बलवान असणार किंवा त्यांचा लग्नच बलवान असणार. धडाडीचं माणूस काम करतोय म्हणजे मंगळही बलवान आहे आणि ट्रान्सफर पण सारखी होते म्हणजे मंगळ तिथे बलवान असून सुद्धा कुठेतरी फटका देतोय हे पण निश्चित आहे. कारण ट्रान्सफर कोणाची होते, जो सिस्टम मध्ये बसत नाही ना त्याची होते, जो काही फिट नाही होता. बरोबर. असं आहे. बरं, अजून दुसरा कोणी हात वरती गेला होता, बोला पटकन बोला. मी केला होता. हा बोला ना. बोला. हा, म्हटलं सर ते मगाशी तुम्ही सप्तमेशाचा पॉइंट सांगितला होता पण तो माझ्याकडून मी जरा तेवढंच विचारायचं होतं की तो काय रेकॉर्डिंग मध्ये ऐका ना होता. साहेब, आपलं मॅडम. हा, ठीक आहे, चालेल. काय बोला ना तुम्हाला. बरं ठीक आहे, बोला काय पॉइंट सांगितलं ते तर मला आठवण करून द्या. सप्तमेश अष्टमात आहे हा, असं काहीतरी तुम्ही सांगत होते, माझी रेंज गेली आज. बरं ठीक आहे, ते तुम्हाला त्यांचं रेकॉर्डिंग मध्ये लग्न कळेल. पहिला मी मुलगा असं झाला. सांगितलं की त्याच्यामध्ये सप्तमेश जो आहे तो अष्टमात आहे. सप्तमेश अष्टमात ज्या वेळेला असेल तर त्यावेळेला तिथे वैवाहिक जीवनामध्ये काही वेळेला अडचणी येऊ शकतात. पती पत्नींच्या नातेसंबंधांमध्ये तिथे काही वेळेला म्हणजे वादविवाद म्हणा, काही आणखीन त्रासदायक घटना होऊ शकतात. त्यानंतर शुक्रासारखा ग्रह ज्या वेळेला अष्टमात असतो त्यावेळेला जातकाच्या पत्रिकेमध्ये, ज्या जातकाच्या पत्रिकेमध्ये शुक्र अष्टमात असेल त्याला स्त्री जातकाकडून त्रास होणे किंवा तो स्वतः स्त्री जातकाला त्रासदायक ठरणे, ह्या घटना दोन्हीपैकी एक घटना त्याच्या जीवनामध्ये निश्चित होते. कसं मॅडम, मी तुम्हाला म्हणजे असा मुद्दा जो आहे ना, मी कुठल्याही तऱ्हेचं काही चिठ्ठी चपाटी काही घेऊन बसत नसल्यामुळे तुम्ही म्हणजे मागे आता काय सांगितलं 2 तासापूर्वी मला नाही माहिती. तुम्ही मला नव्याने काही विचारा, मी काही सांगेन. बर, येस, ठीक आहे. बर, धन्यवाद. आणि सगळ्यांना एक सूचना आहे, मी ती ग्रुपवरती टाकेनच. तुम्ही सगळ्यांनी मला तुमचे ईमेल आयडी जे आहेत ते मी जो नंबर देईन त्या नंबरवरती तुम्ही तुमचे ईमेल आयडी आणि एकच ईमेल आयडी, जो ईमेल आयडी तुम्ही तुमच्या फोनवर
तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या आयपॅडवर, तुमच्या टॅबवर, तुमच्या कशाही इन्स्ट्रुमेंटवर वापरत असाल, तुमच्या स्मार्ट टीव्हीवर वापरत असाल, तोच ईमेल आय डी मला द्यावा आणि तो जीमेलचा असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच द्वारे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन आणि ज्या फोनमध्ये तो ईमेल आय डी आहे त्याच्यावरती तुम्हाला ती रेकॉर्डिंग दिसेल. कुठल्याही फोनवरती तुम्ही ओपन कराल तर ती दिसणार नाही. ठीक आहे, चालेल. चला, जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद सर. श्रीराम. जय श्रीराम. थँक्यू सर. थँक्यू. जय श्रीराम.